ये हात खाली कर ना ये भाई मत ये दादा दादा एक मिनिट दादा दादा एक मिनिट सर इकडे इकडे बसा सर काय करू काढू सर ऑडियो भी वाटतो ऑडियोच नाही यार आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आले बोल तरी पण सर खाली बसा बोला ना हा दादा लाईट लावा रोहित दादा खाली बसले फुल लाईट पाहिजे ऑडिओ नाही यार खाली आहे बूम खाली आहे आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला जो प्रश्न पडलेला आहे की अजितदादांचा जो ऍक्सिडेंट होता तो एक अपघात होता का घात होता, हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे. काल मुंबईकडे येत असताना पिंपरी चिंचवड मध्ये जेव्हा माझी गाडी स्लो झाली, सिग्नल लागलं होतं, तेव्हा माझ्या लेफ्ट साइडला एका रिक्षा चालकाने त्याची रिक्षा थांबवली, खाली उतरला आणि माझी काच वर होती त्यामुळे काचेवर तरी आवाज केला. काच खाली घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, अहो 9 तारखेला तुम्ही संध्याकाळी अजितदादांबद्दल काहीतरी सांगणार होता ऍक्सिडेंट बद्दल, तसं काय झालं? मी त्यांना सांगितलं काल नाही, म्हणजे 9 तारखेला नाही तर 10 तारखेला मी या बाबतीत मला काय वाटतं हे तिथं सांगणार आहे. या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने लोकांपर्यंत मी आता पोहोचतोय. काही लोकांनी भावनिक होऊन काही व्हिडिओ टाकले. ते व्हिडिओ कसे आहे की दादा परत येते, 6 जण विमानामध्ये होते, 6वे व्यक्ती दादा होते. जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच. दादा आज येतील, उद्या येतील. मला त्यांना सांगायचंय की आज जर दादा परत आले तर मी सुद्धा त्यांना घट्ट मिठी मारेल. पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर 6 दिवस दररोज जेव्हा मी उठत होतो तेव्हा मला असं वाटत होतं काहीतरी घाणेरडं स्वप्न मी तिथं बघितलेलं आहे की दादांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते फक्त स्वप्नच होतं आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट घडली नाही असं कुठेतरी मला तिथं वाटत होतं. कधीपर्यंत? जेव्हा दादांचा एक स्वेटर तो सुद्धा जळलेला, त्यांची चप्पल, त्यांचं घड्याळ जे दररोज ते घालायचे आणि ते घड्याळ दादा कधी पण त्यांचा जो वेळ असतो ते 15 मिनिटं पुढे ठेवायचे. 9 वाजलं त्या घड्याळ वाजले होते आणि ते जळलेलं घड्याळ बंद पडलेलं तिथं मी बघितलं. आणि जे कोणी तिथं बघत होते त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होतं, कोणी निशब्द झाले होते, कोणाला काहीच बोलता येत नव्हतं. त्यामुळे मला सर्व लोकांना एवढंच सांगायचंय की जी घटना झाली नाही, जे दादांना झालं नाही आपल्या सर्वांना वाटतं तसं नसून ही घटना झाली आहे. आणि आज दादा आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा विचाराने ते आपल्या सर्वांबरोबर आहे. ते हे प्रेझेंटेशन इथं मी तुमच्या सर्वांसाठी केलेलं आहे. या प्रेझेंटेशन मध्ये मी स्वतः, माझी टीम, मित्र, ज्यांच्या कोणाकडे पर्यंत मी पोहोचू शकलो त्यांच्याकडनं जी माहिती आम्हाला मिळाली ती माहिती या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. काही लोक म्हणतील की कुठून आणली, कशी आणली,
ही आम्ही आणली आहे. अजितदादांच्या प्रेमापोटी ही माहिती आम्ही गोळा केलेली आहे. मी सरकारमध्ये नाही, आम्ही सरकारमध्ये नसलो तरी जे काही जमलं, कारण की शेवटी दादा असतील, साहेब असतील, आम्हा सर्वांना एवढंच सांगितलेलं आहे की प्रयत्न करत राहावा. आणि तो प्रयत्न या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हाच केलेला आहे की खरं काय घडलं याची माहिती लोकांना पाहिजे, आम्हाला माहिती पाहिजे, म्हणून हा प्रामाणिक असा प्रयत्न तिथे केलेला आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जर एवढं जमत असेल तर मला असं वाटतं की जर सगळ्या रिसर्च एजन्सीज, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज जर सरकारने नाही तर सरकारमध्ये असलेल्या लोकांनी जर लावल्या तर लवकरात लवकर आपल्याला या बाबतीतलं रहस्य त्या ठिकाणी कळू शकते. सुरुवात करत असताना आता दादाच्या मुंबई ते बारामतीचा विमान प्रवास थोडक्यात दिलेला आहे. 210 किलोमीटर विमानाचं अंतर त्यांना तिथे कव्हर करायचं होतं. 27 मिनिटं त्यांना त्या ठिकाणी लागणार होती. आणि विमान कुठलं होतं तर VSR ही एक कंपनी ऑपरेटर, त्यांचं त्या ठिकाणी ते होतं. लेअरजेट नावाचा एक ब्रँड आहे, बंबार्डियर नावाची एक कंपनी आहे कॅनडाची, पण हे विमान हे अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी बनलं आहे. आता याबद्दल विमानाबद्दल बोलायचं झालं, बंबार्डियर एरोस्पेस 2010ला हे विमान बनलेलं आहे. लेअरजेट 45 हे विमानाचा टाईप आहे. खूप फास्ट विमान असतं, 51,000 फूट उंचीवर हे विमान त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतं. बाकीचे जर विमानं आपण बघितली ज्याच्यामध्ये कुठलीही असू दे तर ते विमानं हे 41,000च्या आसपास त्या ठिकाणी असतात. आता हे विमान लेअरजेट 45 असं त्या ठिकाणी दिसतं. त्याचे इंटरनल पार्ट्स हे मी तुम्हाला इथं दाखवलेत. अंदाजे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही, पण अंदाजे या बाजूला म्हणजे लेफ्ट साइडला दादा इथे कुठंतरी त्या ठिकाणी बसले असावेत. या सेक्शन मध्ये आपल्या बॅगा नाहीतर अतिरिक्त जो काही आपल्या बरोबर सामान असतं हे सामान या भागामध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं. इथं पेट्रोल म्हणजे ह्या पेट्रोलच्या टाक्या आहेत असं आपल्याला समजायला काय हरकत नाही. बाकी डिटेल जर कोणाला पाहिजे असतं तर हे डिटेल मध्ये इथं दिलेलं आहे. आता या VSR कंपनीची माहिती मला तुम्हाला आपल्या सर्वांना द्यायची. याच्यामध्ये विजय कुमार सिंग, त्यानंतर सीमा रिमी सिंग हे दोघं याच्यामध्ये पार्टनर आहेत. आणि विस्ता सेल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. 2 डिरेक्टर विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग. विजय आणि रोहित हा विजयचा मुलगा आहे. रोहित सिंग बद्दल मी पुढे 2-3 स्लाइड पुढे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती देतो. याच्यामध्ये जर बघितलं तर हे 3 शेअर होल्डर इथं दिसतात. पण या खोलामध्ये जर गेलो विस्ता सेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 27 वेगळे शेअर होल्डर आहेत. ह्याच्यात जर खोलात आपण गेलो तर कोणाची कंपनी आहे, कोण तिथं शेअर होल्डर आहे, विमान कोणाचे हे तिथं आपल्या सर्वांना कळेल. पण याच्या खोलामध्ये तिथं आम्ही जात नाही, त्या पद्धतीची माहिती आमच्यापर्यंत आहे. पण अजून खोलात जाऊन जर उद्या जाऊन लागलं तर ती माहिती आपल्या सर्वांना आम्ही देऊ शकतो. त्यानंतर या कंपनीकडनं या कंपनीचं म्हणजे VSRचं तसं बघितलं तर लेअर जेटच्या बाबतीत त्यांची मोनोपोली आहे या देशामध्ये. सगळ्यात जास्त लेअर जेटचे विमानं जर कोणाकडे असतील तर ते VSR नावाच्या कंपनीकडनं. विजय कुमार सिंग एक छोट्या कंपनीमध्ये काम करायचे, पण नंतर कष्ट केले असतील नाहीतर काय बऱ्याच काय गोष्टी झाल्या असतील, त्यांनी स्वतःची VSR नावाची ही कंपनी तिथं सुरू केलेली आहे. पुढे आता अपघाताच्या दिवसाची टाइमलाईन जर आपण बघितली तर 7:02 तिथं जो क्रू असतो म्हणजे पायलट अटेंडंट हे सगळे तिथं 7:02 तिथं पोहोचले. कॅप्टननी चेक केलं बारामती एअरपोर्टला, तिथं फोन केला असेल, माहिती घेतली असेल, ATCशी बोलणं झालं असेल, बाबा तिथं विजिबिलिटी आहे का असा प्रश्न तिथं केल्यानंतर तिथं ऑल ओके 7:10 सांगण्यात आलं. 7:17 दीपक जाधव विदीप जाधव जे त्यांचे PSO होते दादांचे हे तिथं पोहोचले होते. 7:50 दादा विमानतळाकडे पोहोचले. 7:56 विमान मुंबई विमानतळ रडारच्या संपर्कात आलं की मुंबईच्या ATC ला सांगितलं आता आम्ही टेक ऑफ करायला तयार आहे. 8:10 आणि 51 सेकंदला हे टेक ऑफ झालं. तुम्ही म्हणताल या बाजूला काय आहे याची माहिती थोड्या वेळानंतर मी आपल्या सर्वांना देतो. पण ही माहिती अतिशय महत्वाची आहे. एका ग्रुप चॅटची ही माहिती आहे आणि त्या ग्रुप चॅटवर खूप काही आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे. नाव फक्त दिलंय, पुढचा नंबर तिथं मी दिलेला नाही, पण नंबर सुद्धा तिथं आहे.
एका ऍक्च्युअल ग्रुप चॅट मध्ये हे स्नॅपशॉट तिथं काढलेलं आहे. त्या ग्रुप चॅट मध्ये अधिकारी सुद्धा असतात, पीए सुद्धा असतात. त्याबद्दलची माहिती मी पुढे तुम्हाला सर्वांना देतो. आता विमान 8:22 विमान लोणावळा जवळच्या आसपास त्या ठिकाणी तिथं असेल. 8:25 विमान पुण्याजवळ, पुणे शहराजवळ असेल. 8:30 विमान यवत हे जे गाव आहे त्याच्या आसपास असेल. 8:32 सुपे म्हणून गाव, सुपे जळगाव गाव हे बारामतीमध्ये आहे, तिथं असेल. 8:43 ते 8:45 दरम्यान दुर्दैवी घटना, खरंच जी घटना अतिशय आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आणते ती घटना या टाइमच्या वेळेस त्या ठिकाणी घडली. 9 वाजता दादा गंभीर जखमी आहे. ऍक्सिडेंट झाला हे आम्हाला कळलं होतं, पण आमच्या सगळ्यांच्या मनात असं होतं की जखमी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, पण जिवंत आहेत, अशी कुठली बातमी आमच्या कानामध्ये यावी. तशी 9 वाजता ती बातमी सुरू होती, पण 9:45 पहिली बातमी आली ती म्हणजे दादांच्या निधनाची, जी ऐकल्यानंतर अक्षरशः मन पण सुन्न झालं, डोकं सुद्धा सुन्न त्या ठिकाणी झालं. आता ही माहिती म्हणजे हा जो प्रवास आहे, हा प्रवास हे जे एक सॉफ्टवेअर आहे तर ऍप आहे, ज्याच्याकडे विमान असेल त्यांना हे ऍप उघडता येईल. जो पायलट असेल हे ऍप उघडता येईल. युनिव्हर्सल ऍप आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विमानाची माहिती तिथं कळू शकते. त्याच्यात जर आपण गेला तर ह्याच्यामध्ये किती वर्षापूर्वीचं विमान होतं तर 16 वर्षापूर्वीचं ही सगळी माहिती असते. ह्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 26 आणि 25 हे विमान कुठं गेलं होतं? मुंबई सुरतला एकदा गेलं, परत सुरत मुंबईला तिथं गेलं. म्हणजे हा जो विमानाचा प्रवास आहे ही घटना घडायच्या आधी तर सुरतला हे विमान तिथं जाऊन आलं होतं. आता हे महाशय म्हणजे हे जे मालक आहेत सिंग यांनी काय स्टेटमेंट दिलं? विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेंटेन्ड होते, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथं आहे. वैमानिक अनुभवी होते, हा दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. अपघात व्हिजिबिलिटी इश्यूमुळे झाल्याची शक्यता आहे, हाही मुद्दा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आता या आमच्या ताई बारामतीच्या आहेत, त्यांचं काय स्टेटमेंट आहे थोडंसं तुम्ही ऐकून घ्यावं. पूर्ण असा विमानाचा आवाज वेगळाच येत होता नेहमी. म्हणजे यांचं आणि तिथं असणारे बरेच काही हे आहेत की त्यांचं असं मत होतं की रोज तिथं जे पायलटला शिकवलं जातं त्याची विमानं रोज ये जा करत असतात. दादांची विमानं बऱ्याच वेळा आलेली आहेत, मोठ्या मोठ्या व्यावसायिकांची विमानं आलेली, पण हे विमान जेव्हा त्या गावाच्या वरून गेलं होतं, एक तिथे जवळून गेलं होतं, त्याचा आवाज थोडा वेगळा आला होता. म्हणजे कदाचित मेंटेनन्सचा हा मुद्दा असू शकतो. पुढे आता हा व्हिडिओ तुम्ही डिटेल मध्ये बघा. हा व्हिडिओ एका ग्रामपंचायतीचा व्हिडिओ आहे. एक गोल दाखवलंय, तो जे विमान आलं सरळ झालं, ते तिथं टिल झालं आणि दुर्दैव 11 सेकंदात ते खाली आपल्या सगळ्यांना पडलेला आणि तो स्फोट झालेला त्या ठिकाणी बघायला होता. म्हणजे हा सगळा सीसीटीव्ही फुटेज हा आपल्या सर्वांना बघायला मिळतो आणि हे झालं, हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालं म्हणून आता आपण सर्वजण चर्चा करू शकतोय. हे सीसीटीव्ही फुटेज आलं नसतं तर जसं इतर प्लेन क्रॅश बद्दल नुसतं मोघमच बोललं जातं, तसंच कदाचित या बाबतीत सुद्धा दुर्दैवाने बोललं जाऊ शकलं असतं. पण हा सीसीटीव्ही फुटेज आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय पडतात? म्हणजे मालक तर बोलून गेला की काय झालं असावं, हे असेल, त्याच्यामध्ये विमान काय बिघाड, म्हणजे ह्याच्यामध्ये काय बिघाड झाला होता ज्याच्यामुळे ते विमान स्टॉल झालं. स्टॉल झालं म्हणजे बंद पडून ते एका बाजूला त्या ठिकाणी वळलं. तर का ते स्टॉल झालं, असं का झालं? मेकॅनिकल फेल्युअर झाला असेल का? त्यानंतर टेक ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले होते का? आपण कधी गाडी घराच्या बाहेर काढत असताना पेट्रोल आहे का, ऑइल आहे का, ह्या बेसिक गोष्टी बघतो. तसं विमान उडत असताना, उडवायच्या आधी त्याच्यामध्ये टेक ऑफ पूर्वी विमानाचं इन्स्पेक्शन एक मेकॅनिकल अधिकारी करत असतो. त्याचं कामच तेवढं असतं की विमान नीट आहे का, सगळ्या केबल लागल्यात का. जसं की लिफ्ट आपल्या घरी असेल नाही तर ऑफिसमध्ये असेल आणि त्याचं इन्स्पेक्शन जर करायचं असेल तर त्या ज्या केबल आहेत त्या नीट आहेत का, बटन नीट दाबली जातात का, आणि समजा जर लाईट गेली तर लिफ्ट ऑटोमॅटिकली एका फ्लोअरला येऊन थांबते का, हे जे बेसिक लिफ्ट मध्ये चेक केले जातात. हे तर 51,000 फीटला उडणारं विमान आहे आणि ह्याचं चेकअप तर करावाच लागतो. हे DGCA सुद्धा सांगितलेलं आहे. जगातल्या प्रत्येक देशामध्ये हे आपल्याला तिथं फॉलो करावं लागतं. त्यामुळे टेक ऑफ पूर्वी याचं काही चेकअप झालं होतं का? चेक करणारे कर्मचाऱ्यांना आता आपल्याला पकडावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे, चर्चा करावी लागणार. ते आम्ही करू शकत नाही.
पण जी कुठली एजन्सी आता सरकारने दिलेली आहे त्या एजन्सीला तिथं असणारे जे कोणी चेक करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याशी तिथं आपल्याला बोलावं लागेल. टेक लॉग हा प्रत्येक विमानाचा टेक लॉग हा केला जातो. टेक लॉग असेल तो जो अधिकारी आहे मेकॅनिकल इन्चार्ज तो सही करतो आणि विमान चालक जे असतात को पायलट आणि मेन पायलट हे त्याच्यावर तिथं सही करतात. टेक लॉग सुद्धा आता आपल्याला शोधायचं आहे आणि विमान हे जे होतं ते एअरवर्दी होतं का म्हणजे विमान उडण्याच्या लायकीचं होतं का असा एक वेगळा रिपोर्ट हा डीजीसीएचा असतो. तो सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे. रुटीन लाईन मेंटेनन्स हा करावा लागतो. एक मेन मेंटेनन्स इंजिन काढावं लागतं घालावं लागतं ऑइल चेक करावं लागतं सगळं आणि त्यानंतर हा रुटीन मेंटेनन्स कुठलाही प्रवास झाल्यानंतर ते विमान चेक करावं लागतं त्याला रुटीन मेंटेनन्स बघावं लागतं आणि हे अतिशय क्रिटिकल एरिया असतो हा पोलिसांचा विमानाचा. तिथं सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा असतात. तिथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचे विमानं ठेवलेली असतात आणि तिथं सगळीकडे हँगरच्या बाहेर आणि हँगरच्या आत सीसीटीव्ही कॅमेरा त्या ठिकाणी असतात. त्यामुळे ते सीसीटीव्ही कॅमेरा कुठे कसे कोण मेंटेन करत होतं खरंच विमानाला कोणी हात लावला होता का चेकिंग झालं का होतं का हे सगळं तिथं बघण्याची आपल्या सर्वांना जरूरत आहे. आणि विमानाचा हेवी बेस मेंटेनन्स हा कधी केला कसा केला काय केला त्याला विमान कंपनीने सुद्धा शेड्यूल दिला असता आणि त्या शेड्यूल प्रमाणेच आपल्याला मेंटेनन्स हा करावा लागतो. ते झालं होतं का त्याचा रिपोर्ट कुठे आणि हे रिपोर्ट का मागतोय कारण का हे जे व्हीएसआर कंपनी आहे त्या व्हीएसआर कंपनीमध्ये अनेक एक्स डीजीसीआय चे लोक काम करतात नाहीतर त्यांचे कन्सल्टंट आहेत. त्यामुळे आम्हाला भीती अशी आहे की आतापर्यंत गेल्या 13-14 दिवसामध्ये काहीच झालं नाही. फक्त सीसीटीव्ही गोळा केलेले आहेत. बाकी ह्यांनी अजून सुद्धा रिसर्च नाही तर इन्व्हेस्टिगेशन काही झालेलं नाही आणि असं जर टाइमपास करत राहिले तर मग हे सगळं मॅन्युपुलेट केलं जाऊ शकतं. हे सगळे खोटे रिपोर्ट हे केले जाऊ शकतात. त्यामुळे रिपोर्टवर फक्त विश्वास ठेवून चालणार नाही. सगळे सीसीटीव्ही आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतील. आता ह्याच्यामध्ये या कंपनीचा इतिहास आपण तिथं बघू. तुम्हाला आठवत असेल 2023 ला एक ऍक्सिडेंट झाला होता. ते कुठलं विमान होतं लेअर जेटचं विमान होतं. बघा इथं आता ते विमान तुम्हाला क्लिअरली दिसेल नाही माहित नाही. हे पडलं हे घसरत गेलं. पाऊस तिथं पडत होता स्पीड खूप होतं. विमानचा टाईप लेअर जेटचाच होता. आता काही लोक लगेच टीव्हीवर बोलायला लागले होते की अरे बारामतीचं जे विमान आहे त्या ILS सिस्टम नाहीये असं बरेच रिसर्च अभ्यासू लोक म्हणायला लागले. बरोबर आहे पण त्याच विमानतळावर बऱ्याच वेळा अनेक वेळा मोठे इंडस्ट्रियल पासून सगळे तिथं उतरलेले आहेत ILS सिस्टम नसताना. आणि ILS सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे ILS सिस्टम सुद्धा आहे तरी सुद्धा हा अपघात झाला कसा. त्यामुळे फक्त ILS सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही. आता हा ऍक्सिडेंट झाला कसा झाला काय झाला व्हिजिबिलिटी वर ढकलून मोकळे झाले विमानाचे अजून पाऊस होता हे होतं. मग ILS सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमान लँड होऊ शकत होते. मग आमच्या व्हीएसआर या कंपनीचं लेअर जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं याचा अभ्यास कुठे ना कुठे त्या ठिकाणी करावा लागेल. 2023 चा विषय मग आतापर्यंत रिपोर्ट आला असेल आतापर्यंत एन्क्वायरी क्लिअर झाली असेल तो रिपोर्ट मीडियाकडे आला असेल तो रिपोर्ट कंपनीने जे लोक आत होते ज्या कंपनीने ते भाड्यावर घेतलं होतं त्या लोकांना दिला असेल अशी अपेक्षा आपण करू. कारण 2 वर्ष एवढा मोठा अपघात होऊन हे कुठेही रिपोर्ट कोणी दाबू शकत नाही. बघूया काय झालं पुढे. दुर्दैव असं 2023 ला हा अपघात झाला पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही. अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या तेव्हा कुठेतरी डीजीसीएला तिथं जाग आली आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअर जेट असं सांगण्यात आलं. म्हणजे कुठेतरी व्हीएसआरचा एक होल्ड आहे डीजीसीएवर असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. म्हणून एवढा मोठा रिपोर्ट होऊन त्या ठिकाणी तो दाबण्यात आला. मग का हा रिपोर्ट दाबण्यात आला. हा रिपोर्ट जर आतापर्यंत आला असता तो जर सरकारपर्यंत पोहोचला असता तर मग काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते आणि मग आज आपले अजितदादा माझे काका हे आज आपल्या सर्वांमध्ये इथं असू शकले असते. पण हा रिपोर्ट न झाला न त्याच्यावर चेक झालं कसं घडलं याचा कुठेही अभ्यास त्या ठिकाणी झाला नाही. हा रिपोर्ट आजपर्यंत दाबला असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. पण ठीक आहे भारताने हा रिपोर्ट दाबला. मग आता इंटरनॅशनल लेवलला काय झालं याचा अभ्यास तुम्ही बघूया. EASA युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी ह्यातले काही विमान आहेत
लेगेसी आहे, ग्लोबल आहे, जे विमानं दुबईला पण पोहोचू शकतात, लंडनला सुद्धा पोहोचू शकतात, एवढी मोठी विमान आहे. तुम्ही बघितलं असेल जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये एक फार मोठे क्रिकेटर हे आले होते, एक फार मोठं विमान घेऊन तिथे मी गेलो होतो आणि ते विमान हे लंडनला सुद्धा लँड होतं आणि ते कोणाचं होतं, ते VSRचं होतं. मग हे विमान लंडनला तिथं पोहोचत असेल नाही तर युरोपमध्ये तिथं जात असेल, जेव्हा ही घटना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये घडली 2023ची, त्याची दखल युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने घेतली आणि एजन्सीने VSRला विचारलं, अरे बाबा तुला TCO थर्ड कंट्री ऑपरेटर म्हणून आम्ही परवानगी दिलेली आहे, तुम्ही आमच्याकडे लँड होऊ शकता, पण ही घटना घडली कशी याचा रिपोर्ट आम्हाला तू दे, सेफ्टी तू करतो काय करतो कशा, या बाबतीत आम्हाला थोडी तरी माहिती दे. दुर्दैवाने आतापर्यंत ती माहिती जी या मोठ्या एजन्सीला, या VSR कंपनीने दिलेली नाही. तिथे सुद्धा हे दाबण्यात आलं आणि कुठंतरी काहीतरी गोष्ट लपवण्यात आली आणि त्यांनी सांगितलं लेवल 1 ची त्रुटी असल्याच्या कारणाने EASA कडून VSRचा परवाना रद्द झाला. लेवल 1 म्हणजे काय, सगळ्यात बेसिक सेफ्टी ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो, विमान पडू शकतं, माणूस जाऊ शकतो, याला लेवल 1 ची सेफ्टी त्याच्यामध्ये म्हणतात आणि ते तिथं झालं. आता देर इज मेजर नॉन कम्प्लायन्स आणि हे डायरेक्ट सिरियस रिस्क टू फ्लाईट सेफ्टी, इमिडिएट करेक्टिव्ह ऍक्शन रिक्वायर्ड, त्याशिवाय आम्ही उडून देणार नाही असं युरोपियन एजन्सीने सांगितलं. आणि त्यांनी काय केलं, सस्पेंडेड ऑपरेशन, ग्राउंडेड एअरक्राफ्ट, सगळे अप्रुव्हल्स आणि सर्टिफिकेट काढून टाकले, सगळा मेंटेनन्स आणि त्याच्या फ्लाईट ऍक्टिव्हिटीज त्या युरोपमध्ये होत्या सगळ्या बंद करून टाकल्या. आता हे जर युरोपची कंपनी करू शकते, हे महाराष्ट्रात घडलं, देशात घडलं, तरी VSR अजूनपर्यंत का विमानं उडवते असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे. माझे काका गेले, आपले दादा त्याच्यात गेले, पण आज VSRच्या माध्यमातून CMची फ्लाईट तिथे घेतल्या जातात, सगळ्या मंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात, तिथं दुसरे उपमुख्यमंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात. त्यांच्या सेफ्टी बद्दल तर आपण विचार केला पाहिजे. एक नेता आमचा गेला, पण बाकी नेत्यांचं काय? मग ह्या VSRला अजूनपर्यंत का परवानगी दिली जाते? त्यांचा एवढा होल्ड की अजितदादांचा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा त्यांना तिथं थांबवलं जात नाही. ESA सारख्या मोठ्या एजन्सीनी त्यांचा रद्द परवाना करून सुद्धा त्यांना तिथं परवानगी दिली जाते. तर एवढं फेवर VSRला का केलं जातं असं आमचं मत आहे. मग आम्ही काय केलं, एक्स पायलट, जे पायलट VSR कंपनीमध्ये काम करत होते, जे इंजिनियर VSR कंपनीमध्ये काम करत होते, DGCAचे एक्स अधिकारी जे VSRला ओळखून होते, या सर्व लोकांची चर्चा केल्यानंतर, तुमच्यातले काही अभ्यासून रिसर्च करणारे पत्रकार सुद्धा अशा लोकांना भेटल्यानंतर ह्या गोष्टी समोर आल्या. फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन, 12 तास गॅप लागतो. जर मी पायलट असेल आणि मी जर उडवलं असेल तर 12 तासानंतरच फ्लाईट उडू शकतो. पण ही कंपनी VSR कंपनी हे जे रिपोर्ट असतात FDTL हे मॅन्युपुलेट करतात. म्हणजे फक्त आकड्याचा खेळ त्या ठिकाणी केला जातो आणि 7 तासापूर्वी सुद्धा जर एखादा पायलट आला असेल तर त्याचा कदाचित इन्सेंटिव्ह दिलं जातं, नाही तर तुला नोकरीवरनं काढतो असं सांगितलं जातं आणि लगेचच त्याला तिथं विमानात बसवलं जातं. त्यानंतर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग, म्हणजे एक असतो ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स मध्ये फक्त आवाज स्टोर होतो असं नाही, आवाजाबरोबर ते जे इक्विपमेंट्स आहे ते कसे बिहेव करत होते, कुठं काय एक्सेलरेशन होतं, स्पीड काय होतं, आपली पोझिशन काय होती, कुठला काटा कुठं होता, हे सगळं ब्लॅक बॉक्स मध्ये तिथं येतं. पण नॉर्मली जर आपल्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे साधे रेकॉर्डर असतात, त्या कॉकपिट मध्ये काय झालं, संभाषण काय झालं याची माहिती आपल्याला देता येते. VSR मध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सिस्टम हे बंद ठेवलं जातं. त्यानंतर चेकलिस्ट टेक्लॉग हा मेंटेन नीट केला जात नाही, तर मॅन्युपुलेट केला जातो. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP त्यांचं कुठेही नाही. आणि कॉस्ट कटिंग मध्ये हे महाशय, ही कंपनी अतिशय माहिर आहे. त्याच्यामध्ये मेंटेनन्स मध्ये कमतरता दाखवणं, नाही तर कुठलंही विमान, नाही तर हेलिकॉप्टर घ्या, ते हेलिकॉप्टर जर आपल्याला उडवायचं असेल तर त्याच्यामध्ये तास दिले जातात. 2200 तास ब्रँड टू ब्रँड, नाही तर 2500 तास. ते झाल्यानंतर इंजिन चांगलं असलं काही नसलं तर पूर्ण इंजिन 6 कोटी रुपयाचं एखाद्या सिंगल इंजिन हेलिकॉप्टरचं आपल्याला बदलावंच लागतं. तसं इथे असतं. पण या कंपनीकडनं तिथं टायमिंग हे कुठेतरी चेंज केले जातात, मॅन्युपुलेट केले जातात आणि त्यामुळेच कुठेतरी ही घटना घडतात असं आमच्या सगळ्यांचं त्यामध्ये मत आहे. आता गो अराउंड, आता अजितदादांना घेऊन हे विमान फ्लाय करत होतं VVIP, म्हणजे ज्यांना Z सिक्युरिटी, Z+ सिक्युरिटी आहे अशा व्यक्तीला हे विमान घेऊन चाललं होतं. विमान उडत असताना जर तिथं व्हिजिबिलिटीचा इश्यू असेल नसेल तरी त्या पायलटला 2 स्टेशन द्यावं लागतात. एक जिथं चाललाय तिथं आणि बॅकअप
एअरपोर्ट तुम्हाला सांगावं लागतं. कदाचित ह्यांनी मुंबई ते एअरपोर्ट दिला असेल आणि हैदराबाद तिथं दिला असेल. आता तिथं गो अराउंड करत असताना एकदा ट्राय केला, दुसऱ्यांदा कदाचित त्यांना ते दिसलं नसावं. त्यांनी सांगितलं हो दिसलं, पण दिसलं नसावं, तर तिसऱ्यांदा राऊंड घ्यायला पाहिजे होता, पण ह्यांनी तो घेतला नाही. दुर्दैवाने सेकंड अटेम्प्टलाच त्यांनी तो प्रयत्न केला. जी घटना घडली ती घडली. आणि दुसरं कसं असतं, त्यांना पुढे पुढे जायचं होतं. अजित काकांना घेऊन हे कुठं जाणार होते, बारामतीला जाणार होते, आणि बारामतीवरनं हे कुठं जाणार होते, शमशाबाद ते पटना. तिथं कोणतरी व्यक्तीला तिथे घेऊन जाणं, म्हणजे ह्यांना घाई होती. नाही बाबा जायचंच आहे, नाही तर 10 लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं. आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोहोचू शकलो नाही, ते पैसे आपल्याला मिळणार नाही. म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं, असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल. आता दुसरं स्टॉल वॉर्निंग सिस्टम, म्हणजे याच्यामध्ये एखादं विमान स्टॉल होण्यापूर्वी आपल्याला एक अंदाज येतो, काही ती गडबड त्याच्यामध्ये होते. हे विमान स्मार्ट विमान असतं आणि ह्याच्यातली ही जी काय स्टॉल वॉर्निंग सिस्टम आहे, आमचा प्रॉपर इंटेल आहे. आमचं काही लोकांशी तिथं बोलणं झालंय, फक्त त्यांनी सांगितलं आमचं कृपा करून तुम्ही नाव नका सांगू, आमच्या नोकऱ्या तिथे जातील. त्यांची चर्चा अशी, जे विमान अजित काकांना घेऊन तिथं ते ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ही जी स्टॉल वॉर्निंग सिस्टम ती बंद होती. ती बंद असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला आधीच कळल्या नाही आणि त्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली असावी असं काही तज्ञांचं तिथं मत आहे. आणि हेवी बेस मेंटेनन्स केलं कुणी, ह्याच्यासाठी आम्ही हे पुरावे त्या ठिकाणी मागतो. पीटीटी पुश टू टॉक, म्हणजे तुमची वॉकी टॉकी असते, आपण बटन दाबतो, आपण बोलतो, पलीकडचा ऐकतो. तसं विमानामध्ये पीटीटी असतं. हे पीटीटी जेव्हा चालू होतं तेव्हा कॉकपिट मध्ये बटन दाबल्यानंतर जे जे काय चालू असतं, जसं की आता मी पोहोचतोय, आता लँड होतोय, मी पुढे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट दाखवेल, तर ते सगळं कळतं. तर जेव्हा मेन पायलट हा जर कपूर असेल तर पाठक ज्या पायलट होत्या ह्या को पायलट होत्या. को पायलट जनरली ते इंटरॅक्शन करतात एटीसीची. तेव्हा ती पीटीटी त्यांनी दाबलं होतं, तेव्हा त्या वातावरणामध्ये ते जेव्हा शेवटचं वाक्य ओ शिट होतं तेव्हा सुद्धा, त्याच्या आधी सुद्धा त्या विमानामध्ये कुठंच ही वॉर्निंग सिस्टीमचा आवाज येत नव्हता. पीटीटी दाबून सुद्धा शुकशुकाट होता, म्हणजे ही सिस्टम तिथं बंद होती असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यासाठी जे एटीसीचं रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही चेक केलं, पीटीटी दाबल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेही ते वॉर्निंग तिथं आल्या नाहीत. आणि ब्लॅक बॉक्स जेव्हा रिकव्हर केला जाईल त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी या बाबतीत कळतील. आता दुसरा विषय असा आहे की हा व्हिडिओ तुम्ही ऐका, मग तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगतो. गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या काळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता होती. आता हे एनहान्स ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम जी आहे, हे विमान 51,000 फीटला ते उडतं आणि जेव्हा तुम्ही त्या एअरपोर्टच्या जवळ येत असता आणि फारच जमिनीच्या जवळ आल्यानंतर ही सिस्टम तुम्हाला वॉर्निंग देते. जेव्हा तुम्ही एखादा हिंदीचा पिक्चर आणि इंग्लिशचा पिक्चर बघितला असेल तेव्हा तिथं तुम्हाला जाणवत असेल एक आवाज ते विमान देत असतं की वॉर्निंग अप्रोचिंग लँड, वॉर्निंग अप्रोचिंग लँड, अशा प्रकारची ही सिस्टम त्याच्यामध्ये असते. आणि दुर्दैव असं आमचं असं मत आहे की मंदिराच्या जर जवळ गेला असेल तरी पीटीटी चालू असताना हा आवाज तिथं आपल्याला कुठेही ऐकायला मिळालेला नाही. आणि हे सगळं संभाषण हे एटीसी वर त्या ठिकाणी झालेलं आपण बघू शकतो. ते रेकॉर्डिंग तुम्ही बघितलं, आमच्याकडे त्याचा एक प्रिंट आहे आणि ती प्रिंट हे सरकारला सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली आहे. ते पुरावा आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये कुठं, आणि आम्ही जेव्हा काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला कळालं की अशा पद्धतीने आम्हाला कुठंच काय ते ऐकू आलं नाही. त्यामुळे ही जी सिस्टम आहे ती सुद्धा बंद होती, नाहीतर खराब झाली होती. आता ह्याच्यामध्ये VSR संदर्भातले काय प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल. या देशामध्ये 2च MRO आहेत. एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी त्या MROची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं. दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे, पण हे MRO आहे. पण ह्या कंपनीकडे एक वेगळा MRO होतो असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते. मग त्यांच्याकडे एक्सपर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असला तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे. मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे. तसंच MRO जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत? जे लोक या VSR कंपनीमध्ये आज काम करतात, पूर्वी ते कुठं काम करत होते, कोण आहेत ते, कुणी ते सह्या केल्या, रमेश नावाचा माणूस कोण आहे, त्याचा काय अनुभव आहे, तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं,
त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय, हे सगळे प्रश्न आपल्याला तिथं पडू शकतात. एन्क्वायरी कुठंच नाही चालली म्हणून आम्हाला आमच्या लेवलला माझ्या काकासाठी आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सरकारने जर केल्या नाही तर मग आपल्याला खरं रहस्य काय हे त्या ठिकाणी तिथं कळणार नाही. त्यामुळे हेवी बेस मेंटेनन्स कुठं केला जातो हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि डीजीसीए मधील काही माजी अधिकारी हे या कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे एक होल्ड आहे या कंपनीचा, असं आमचं मत आहे. पुढे आता व्हीएसआर संदर्भात गंभीर बाबी आणि बारामती अपघातात आलेला, आता याच्यामध्ये व्हीएसआर ची एक सवय आहे जी आम्हाला कळली, आणि हे जोपर्यंत सीसीटीव्ही आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. तर हे लोक काय करायचे नाही तर करतात, तर हे कॅन असतात विमानाचे. जसं दादा ज्या विमानामध्ये बसलेले, मागे मी म्हणलो होतो बॅग ठेवायची जागा, दादा खूप जास्त लांब जाणार नव्हते, त्यामुळे ह्यांना एक सवय त्यांच्याच एका अधिकाऱ्याने आणि पायलटनी मला सांगितलंय, आम्ही कॅन एक्स्ट्रा इलिगल आहे, डीजीसीए अलाव करत नाही. आम्ही एक्स्ट्रा कॅन 50-50 लिटरचे हे 8 ठेवत असायचो, म्हणजे जिथं कुठं लँड होईल तिथे एखादा छोटासा टँकर आणून पैसे देण्यापेक्षा तेच जर आम्ही पेट्रोल ओतलं तर आम्ही सेफ राहू शकतो, असं एका माझी पायलटनी ज्यांनी व्हीएसआर मध्ये काम केलं असं आम्हाला तिथं सांगितलंय. त्यामुळे जिथं कुठं गेल्या वर्षभरात व्हीएसआर ची विमान उतरली तिथला सीसीटीव्ही कॅमेरा टेक ऑफच्या आधी आणि मेंटेनन्सच्या आधी हा बघितलाच पाहिजे. आणि ह्या गोष्टी खऱ्यात का हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इलिगली एका कॅन मध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं, असं आमचं त्या ठिकाणी मत. पुढे आता याच्यामध्ये व्हीएसआर संदर्भात गंभीर बाबी आहेत आणि काय कोणाला बघितलं पाहिजे, ह्या क्लिअरन्स इंजिनियरला पकडलं पाहिजे, त्याशी चर्चा केली पाहिजे, क्वालिटी इंजिनियरशी बोललं गेलं पाहिजे, मेंटेनन्स इंजिनियरशी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे. आणि हे सर्व नियमाचं उल्लंघन जर या कंपनीकडनं त्या ठिकाणी झालं पाहिजे तर या व्यक्तीवर कारवाई होणं आणि मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवर होणं अतिशय महत्वाचं आहे, असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. त्यानंतर EASA ने कंपनीला TCO परवाना सुरक्षेच्या कारणामुळे जर कॅन्सल केला असेल तर त्याला काही ना काही कारण आहे. आणि असं आहे की हे EASA ही जी युरोपियन कंपनी त्यांनी ऑलरेडी एक कॉपी DGCA ला पाठवलेली आहे. त्यामुळे DGCA ला मला विचारायचंय की ही कॉपी तुमच्याकडे येऊन सुद्धा तुमच्याकडे ती दिल्या गेल्यानंतर सुद्धा तुम्ही VSR ला का ऑपरेटिंग टर्म्स मध्ये ठेवलं, का त्याचा तुम्ही परवाना रद्द नाही केला, असा प्रश्न एक पुतण्या ज्यांनी काकाला त्या ठिकाणी घालवलेला आहे त्याचा, त्या पुतण्याचा आणि एका कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे. आणि एवढं मोठं घात असून सुद्धा आता सुद्धा मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि बाकी नेते अजून सुद्धा VSR कंपनीच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतायत, विमानातून त्या ठिकाणी ते जात आहेत, ते अतिशय घातक आहे. त्यामुळे या बाबतीची नोंद सरकारने घेणं फार महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे जे आहे हे काय, एक ग्रुप असतो, सर्व मंत्र्यांकडे 2 ग्रुप असतात, ते ग्रुपचं नाव ते वेगवेगळे ठेवू शकतात, पण एक साई एव्हिएशन नावाची कंपनी, एरो नावाची कंपनी, आता इथं मी GR तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला लागलं तर आम्ही तिथं देऊ, या कंपनीने अलोकेट केलेला 2 हँडलिंग कंपनी आहे. मग या 2 कंपन्या खालचे जे ऑपरेटर आहेत VSR सारखे यांच्याशी संवाद साधून कुठलं विमान कधी अवेलेबल आहे, मंत्र्यांना कधी बाहेर याबद्दलची माहिती त्या ठिकाणी ती दिली जाते. मग त्या ग्रुपमध्ये कोण असतं तर त्या मंत्र्यांचे सगळे PA, ऑफिशियल PA आणि जे कोणी प्रोग्राम बनवतात ते PA, ते अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतात. आणि त्याच्याच बरोबर आपले जे संचालक आहे ह्याचं महाराष्ट्राचं विमानांचं तिथले जे डायरेक्टर आहेत ऑफिशियल IAS अधिकारी नाही तर त्या लेवलचा एक अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतो. त्या ग्रुपमध्ये टाकलं जातं की उद्या जसं 27 जानेवारी 2026 ला 8 वाजता मुंबई ते बारामती अजित पवारांना जायचं असं ग्रुपमध्ये. आणि एरोचा टाइम होता 1 ते 15 हे साईसाठी होतं, 16 ते 31 तारखेपर्यंत एरोच्या ग्रुपमध्ये हा मेसेज टाकला. ते कोण क्रिस्टोफर नावाचा जो कुणी तिथला मॅनेजर आहे का ओनर आहे त्याने टाकलं नोटेड सर. तो झालं 7:13 आणि 7:14 संध्याकाळी. म्हणजे जे काही लोक म्हणतात दादा हे विमानाने जाणारच होते, हे प्री प्लॅन्ड होतं, असं अजिबात नाही. आदल्या दिवशी संध्याकाळी 27 तारखेला संध्याकाळी 7:13 वाजता ठरलं की अरे आता खूपच उशीर झालेला आहे, आता उद्या विमानाने गेल्याशिवाय गत्यंतर नाही,
नाहीतर दादा गाडीली जे काय प्लॅनिंग केलं होतं, तुम्ही तिथला सीसीटीव्ही बघा देवगिरीचा, तिथं तुम्हाला दिसेल सगळ्या गाडी या लाईनीमध्ये लागल्या होत्या. दादाचा अंदाज होता 5, 5:30 ते 6 पर्यंत आपल्याला गाडीली पुण्यापर्यंत जायचं, पुण्यातून बारामतीला गाडीली त्या ठिकाणी जायचं. तरी सुद्धा उशीर झाला म्हणून हा ग्रुपवर मेसेज टाकला आणि हे ग्रुप अशा पद्धतीने त्या ठिकाणी चालवले जातात. आता हे एरो नावाचा ग्रुप कंपनी कोणाची हे आपल्याला पुढे जाऊन बघावं लागेल. आता हे एरो कंपनी आहे, सरकारची विमाने बुक करण्यासाठी ही काम करते. ह्याचा जो हँडलर आहे, आता तो कोण आहे आपल्याला शोधावा लागणार आहे. त्याचं फार वजन आहे एअरपोर्टवर, तो म्हणेल तसं तिथं काम केलं जातं असं माझं मत आहे. ही कंपनी कोणाची आपल्याला बघा. एक कंपनीचा डायरेक्टर जो आहे तो पतंजली कंपनीमध्ये सुद्धा डायरेक्टर असं आम्हाला कळालं, पण आम्ही खूप खोलात गेलो असं नाही. ज्याला कोणाला बघायचं असेल ना, तर ह्या ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत त्यांनी सुद्धा एरोकडे लक्ष देण्याची जरूरत आहे. आता पुढे जाऊन तुम्हाला सांगतो त्या ग्रुपवर काय चर्चा झाली होती. पुढे आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं. का तर हे पुढच्या काही स्लाइड्स मध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो. आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा हा रिसर्च करत होतो, चर्चा करत होतो, ते एक सिक्युरिटी एरियामध्ये काम केलेला व्यक्ती, माजी अधिकारी, तो माझ्याकडे आला. त्याने मला सांगितलं, तुला इस्रायल माहितीये का? मी म्हणलं माहितीये. तुला मग मोसाद माहितीये का? म्हणलं माहितीये. मग त्याचं काय? ते म्हणले हे पुस्तक बघ. मी म्हणलं बर, मग या पुस्तकाचं काय? ते म्हणले त्या पेजवर तू जा आणि त्या पेजवर एक लाईन आहे, ती लाईन तू त्या ठिकाणी वाच. ती कुठली लाईन आहे? ती ही लाईन आहे. आता डेगन नावाचा जो माणूस आहे तो एक एजंट आहे. एजंट म्हणजे कोण? जो एखाद्या व्यक्तीला असॅसिनेट नाहीतर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल प्लॅनिंगली, तर हा तो डेगन नावाचा एजंट आहे. त्याचं सगळ्यात उत्कृष्ट पद्धत मारायची काय असते त्या डेगन नावाच्या पुस्तकात दिलेलं आहे की समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट. त्याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तर विषय संपला. आता गाडीत असेल तर ड्रायव्हर, मोटरसायकलला असेल तर रायडर आणि विमानात असेल तर पायलट, असं म्हणायला काय हरकत. पुढं आता घातपात, आता ही राज्यभरात चर्चा आहे. याच्या खोलात जावं लागेल, याच्या डिटेलमध्ये जाऊन माहिती घ्यावी लागेल, रिसर्च करावं लागेल. पण माझा काका गेलाय, आमचा दादा गेलाय, महाराष्ट्राचा एक फार मोठा नेता गेलेला आहे. तर ही घटना लाईटली घेऊन चालणार नाही. एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली, आपण इकडे गेलो तिकडे गेलो, कुणी काय केलं, हे काय होणार नाही. आम्हाला जोपर्यंत ह्याची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आता ह्याच्यामध्ये आदल्या दिवशी 27 जानेवारीला रोजच्या वेळेपत्रकानुसार दादा संध्याकाळी म्हणजे जेव्हा कॅबिनेटच्या बैठका झाल्या, दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की 4-5 तास मी माझी कामं करेल. काही अधिकारी मला, माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणारे आणि काही नेते भेटणारे आणि काही कर्मचारी भेटणारे, त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता. ताफा सुद्धा लागला होता. एक फार मोठे नेते दादांना भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला. ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30 ला जे दादा गाडीने जाणार होते ते गाडीने जाऊ शकले नाही. त्यांना पर्याय राहिला नाही, त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून 7:13 म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विमान हे आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला तिथं बुक झालेलं आपण बघितलं. पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळालेलं आहे सही करावीच लागते. फार महत्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती. ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाही, पण अचानक ती फाईल तिथं होती. मग ती दादाने बोलवली. बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे. ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली. पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल. आणि मग दादाने ती सही केली. ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला.
आता ह्याच्यात खोलाचं जायचं असेल कारण आमच्या पण ओळखी तिथं आहेत, आमच्या पण जीवाची माणसं आहेत. अजितदादांबरोबर जेव्हा केव्हा मी भेटलो आणि दादांचा जो काही शेवटचे 3-4 महिने होते त्यात मी, दादा आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी एकदम थट्टपणे फार महत्वाची चर्चा त्या ठिकाणी करायचो. आणि ती करत असताना मग काही अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे त्याच्यावर आमच्यावर त्या ठिकाणी विश्वास असल्यामुळे तिथं चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला तेव्हा तिथं चर्चा कुठलं तरी राजकीय कन्सल्टंट कुणीतरी आहे त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही. 7 दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं होतं शहाणपणा करू नका, राजकारण आम्हाला शिकू नका, राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्वे फक्त तुम्ही करा, अशी काहीतरी चर्चा तेव्हा झाली होती. अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला. आता हे सगळे बॅकग्राऊंड तुम्हाला फक्त सांगतोय, त्याचं कारण असं की प्लॅन का बदलावा लागला. आता मी येतो 28 तारखेला. आता काही लोक म्हणतात उपमुख्यमंत्री आहेत, दादा कडक होते, शिस्तीचे होते, दादांनी सांगितलं असेल पायलटला हे बाबा उडलंच पाहिजे, पण दादांचं स्टेटमेंट तुम्ही बघा, ते स्वतःच्या मुखातून ते काय बोलतात. मला ते तिकडनं जाणं गरजेचं होतं कारण वैमानिकाचं झालं तर मला तिथून जावं लागलं म्हणजे दादा कधी पण विमान उडवत असताना कॅप्टनला विचारायचं बाबांनो काय वाटतं, जायचं का नाही जायचं, उडायचं का नाही उडायचं, काय अडचण आहे, तुम्हाला जे वाटतं ते करा. एका ठिकाणी त्यांना यायचं होतं, मुंबईकडनं ते उडले पण होते, माझा अंदाज आहे 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, हेलिकॉप्टरले होतं, लोणावळ्याला धुक्क वाढलं होतं. दादांना त्या कॅप्टनने सांगितलं थोडंसं दुःख जास्त आहे, रिस्क आहे, पण आपल्याकडे डबल इंजिन हेलिकॉप्टर आहे, अजिबात दादा काळजी करू नका. दादा म्हणले काय नाही, मुंबईला परत दे. दादा परत मुंबईला गेले, गाडीली पुण्याकडे त्या ठिकाणी आले. हे दादांची वस्तुस्थिती होती. दादांचं एक मत होतं, जो एक्सपर्ट आहे, जो त्यातला एक्सपर्ट आहे त्याचा ऐका, अभ्यास करा, रिस्क उगाच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायची नाही, अशी दादाची भूमिका होती. हे होते आमचे दादा जे वेळेवर एअरपोर्टला पोहोचले, पण नंतर जे घडलं त्याच्यामध्ये काय गोष्टी तुम्हाला पुढे मी सांगतो. पुढे आता हे एक ईमेल आहे, या ईमेल मध्ये 2 नावं आहेत क्रू डिटेल्सची, त्याला क्रॉस व्हेरीफाय करायला लागेल. हे ईमेल याच्यामध्ये कॅप्टन साहिल काहीतरी आहे बाबा मदन आणि कॅप्टन यश असे 2 नावं प्रपोज केली गेली होती. बाकी सगळं तिथे लिहिलेलं आहे आणि कुठं झालं नाही, मुंबई बारामती वगैरे सगळं तिथे दिलं होतं. आता हे आहे दोघं, पण झालं असं की नाव ते दुसऱ्या दिवशी बदलण्यात आलं. हे आहेत मदन, मग त्यांच्या मिसेसने एक मेसेज ते सोशल मीडियावर टाकलं होतं की मदनचं नाव जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा त्यांच्या मदनच्या नावाने तिथं सुरू झालं होतं की वाईट वाटतं, दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला, मग त्यांच्या मिसेसनी ते तिथं टाकलेलं आहे. आता हे दोघांची नावं होती, पण मग हे त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती झाली, म्हणजे पाठक आणि कपूर यांचं नाव तिथं आलं. तर मग आमचा विषय, आणि कधीच तुम्ही बघितलं असेल कपूरचे कुठला तरी मित्र कुठेतरी बोलत होता की बाबा नो कपूर आदल्या दिवशी बाहेरून आला होता भारताच्या, तो उडवणारच नव्हता, पण मग त्याला अचानक सांगितलं आणि मग त्यांनी उडवायला घेतलं विमान, असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल. तर मग आमचा प्रश्न असा आहे की मग टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले आणि मग का असं नाव चेंज त्या ठिकाणी केलं गेलं, आणि जर टेक ऑफ करायचं असेल तर त्या पायलटला आधीच यावं लागतं. आणि तिथं असं सांगितलं होतं की हे 2 पायलट हे ट्रॅफिक मध्ये 6:30 वाजता सकाळी अडकलेत आणि ते येऊ शकत नाहीत, म्हणून दुसरे पायलट आम्हाला द्यावं लागलं, अशी कुठेतरी एक स्टेटमेंट आम्ही सोशल मीडियावर आणि काही मीडियाच्या माध्यमातून तिथे ऐकली होती आणि काही अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. पुढे आता हे व्यक्ती आहे 7 वाजता हे क्रू तिथं पोहोचलं. आता अप्रुव्हल कधी आलं तर 12:30 ओके, विमान मध्यरात्री 12-12:30 वाजता की विमान फायनल झाले, क्रू फायनल झाली आणि त्यांनी सांगितलंय की ओके, सकाळी त्यांनी 7 वाजता मेसेज केला की क्रू हे एअरपोर्टला पोहोचले आहे. मग आता प्रश्न आम्हाला असे निर्माण होतात पुढे की हे जे 2 पायलट आहेत जे ट्रॅफिक मध्ये अडकले असं म्हणतात, मग कुठं होते, त्यांचा सीडीआर तुम्ही काढलाय का, ट्रॅफिक पोलीसच्या बऱ्याच ठिकाणी तिथं सीसीटीव्ही कॅमेरा आहेत ते तुम्ही तिथं बघितलंय का. मग हे 2 ट्रॅफिक मध्ये अडकले, तर मग हे 2 काय एअरपोर्टलाच राहायला होते का, एअरपोर्टच्या जवळ राहायला होते का, मग हे दोघं तिथं कसे आले,
असं बरेच काही प्रश्न आम्हाला तिथं पडतात. त्यानंतर ते आल्यानंतर ब्रेथ अनालिसिसची टेस्ट झाली का, त्याच्यामध्ये आपल्याला ते जसं पोलिसांनी रात्री तुम्हाला पकडलं, तुम्ही पिला असलं काय नसलं काय तुम्हाला ते फुंकावं लागतं, तसं हायली ऍडव्हान्स ब्रेथ अनालायझर हे एअरपोर्टला असतात, डीजीसीएला दिलेले असतात. त्याचा फोटो सुद्धा निघतो. ते सीसीटीव्ही आहेत का, तोच तो होतो का, त्याचं ब्रेथ अनालिझर केलं का, तिथं कॅमेरा आहेत का, कॅमेराचा रेकॉर्ड कोणाकडे आहे, त्यानंतर विमानाकडे गेल्यानंतर तिथे चेक करत असताना ते रेकॉर्ड आहेत का, 7 वाजता ते पोहोचले असते, दादा जर 8 ला पोहोचले असते, ते 1 तासाचा वेळ आहे, त्यात त्यांनी विमानात चेक केली आहेत का, विमानात काय वेगळं ठेवलंय का, असे बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी येतात. आणि हे सर्व गोष्टी आता बघण्याची जरूरत आहे असं आमचं मत आहे. आणि कोणतरी असं म्हणलं होतं की कपूर हे हाँगकाँग वरनं आले होते, मग ते खरंच आले होते का इंटरनॅशनल फ्लाईट वरनं, हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे. कारण इंटरनॅशनल फ्लाईट वरनं जर एक व्यक्ती ज्याला दारू प्यायची खूप सवय असं ऐकलं होतं आणि पुढे काही पुरावे त्याच्यामध्ये आहेत, मग इंटरनॅशनल फ्लाईटवर दारू दिली जाते, मग तो पिऊन आला होता का, अशा सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे. कदाचित त्यांच्या परिवाराला असं वाटत असेल मी काहीतरी वेगळं बोलतोय, मला त्यांना एवढंच सांगायचं आमचा तो हक्क आहे. आम्ही परिवारातली लोक आहेत, आमच्या शंका जर असतील तर शंकेचं निरसन हे झालंच पाहिजे, कारण आम्ही आमचा माणूस गमावलेला आहे, तुम्ही तुमचा माणूस गमावलेला आहे. तुम्ही तुमची बाजू बघा, आम्ही आमची बाजू बघतो. पण आमच्या मनात ज्या शंका आहेत त्याला कुठे ना कुठेतरी उत्तर हे मिळालं पाहिजे. का गेले 13 दिवस मला तरी तिथं झोप लागलेली नाही, आणि कदाचित जोपर्यंत ह्या गोष्टी सापडत नाही, क्लिअर होत नाही, तोपर्यंत झोप लागणार नाही, मी झोपणार सुद्धा त्याच्यामध्ये नाही. पुढे तुम्ही जर गेला तर आता मुख्य पायलट सुमित कपूर बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. मार्च 10 ला दिल्ली बेंगळुरू विमान उडण्यापूर्वी त्याला प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्ट मध्ये त्याला पकडण्यात आलं. पुन्हा 7 एप्रिल 17 ला दिल्ली गुवाहाटीचं विमान उडवत असताना त्याचं टेस्टिंग जेव्हा केलं तेव्हा तो सापडला. तुम्ही म्हणा तिथं सापडला, इथं का नाही, ह्या सगळ्या कमर्शियल फ्लाईट्स होत्या असं आम्हाला कळतंय. कमर्शियल फ्लाईट्सवर बऱ्याच गोष्टी स्ट्रिक्ट असतात, प्रायव्हेट फ्लाईटला कदाचित तेवढ्या स्ट्रिक्ट नसाव्या असं वाटतं. 3 वर्ष त्याला निलंब करण्यात आलं. त्याच्याबरोबर काम केलेल्या एका व्यक्तीला आम्ही जेव्हा बोललो त्यांनी सांगितलं लेअरजेट म्हणजे उद्या जर मला ग्लोबल नावाचं विमान उडवायचं असेल तर मला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, त्या कंपनीकडे जावं लागतं. तसंच हा सीपी म्हणजे कमर्शियल पायलट असल्यामुळे बोईंग एअरबस उडवत असेल आणि तिथं लेअरजेट उडवायचं असेल तर त्याला अमेरिकेत लेअरजेटची फॅक्टरी म्हणजे बंबाडियरची फॅक्टरी असल्यामुळे अमेरिकेत जाणं महत्वाचं होतं. तो तिथं गेला. मला जे कळालंय तिथं गेल्यानंतर दुर्दैव असं त्यांनी इतकी दारू पिली का काहीतरी असं मला कळालंय, हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल की त्यांना ट्रेनिंगला जाता आलं नाही. हे रिपोर्ट आता आपल्याला काढावं लागतील, खरंच हे घडलं होतं का, आणि त्यांना परत ट्रेनिंगला पाठवण्यात आलं असंही आम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कळलं होतं. आता इतर पायलटनी लेझर जेटची परीक्षा अमेरिकेला सांगितलं. आता एक बडा नेता जो सांत्वन करण्यासाठी घरी आला होता त्यांनी सांगितलं हाच महाशय माझं सुद्धा विमान हेच VSR कंपनीचं हे नांदेडला हे घेऊन चालले होते, आणि ज्या पद्धतीने त्या कपूरने लँडिंग केली त्याच्यावरनं मी VSR ला कंप्लेंट केलेली. हा मोठा नेता कोण, नांदेडला कधी गेला होता, खरंच त्यांनी कंप्लेंट केली का, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. सत्तेतला एक मोठा नेता त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर ट्रॅक रेकॉर्ड फारच वाईट होतं, तरी मग या व्यक्तीला तिथं अजितदादांचं विमान नाही VIPचं, उद्धव ठाकरे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, ऍक्टरचं, या सगळ्यांचं विमान का उडवायला दिलं असा प्रश्न आमचा तिथे आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर VKC म्हणजे हा मालक त्यांचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्या ग्रुपवर आम्ही ही माहिती काढली. कशी काढली काय काढली हे नका मला विचारू, पण ही माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल ही माहिती तुम्ही देत आहात ते डिलीट केलं तर काय, तुम्ही व्हॉट्सअप किती डिलीट करा सगळी माहिती कळते. त्यामुळे जो कोणी तिथे इन्व्हेस्टिगेट करणार आहे हा ग्रुप कुठला, हा ग्रुप कोणाचा, त्या ग्रुपवर कोण, आणि गेल्या 2 वर्षामधल्या त्याच्यावरच्या ज्या काही डिस्कशन आहेत ते लोकांसमोर त्या ठिकाणी आल्या पाहिजे. याची एक डिस्कशन याच्यामध्ये तुम्ही बघितली, टुडे वन्स अगेन an important flight had to be cancelled as number 1 of PSC has been found to be badly drunk. दारू पिला होता. त्याच्यामध्ये बरंच काय दिलं की तुम्ही पार्टी करता हे करता, आणि त्याच्यात मे आय रिक्वेस्ट माय डिअरेस्ट कलीग्स कॅप्टन सनी जो खन्ना कोण असेल, कॅप्टन रणवावा, आणि स्टार केलंय कॅप्टन सुमित द ग्रेट. म्हणजे दारू प्यायचा विषय आल्यानंतर द ग्रेट सुमित कॅप्टन
आणि खाली आहे कॅप्टन रोहित. आता तो सिंग आहे का? सिंग म्हणजे कोण? तो डायरेक्टर आहे VSR कंपनीमध्ये, म्हणजे याचाच कॅप्टनचा मुलगा. आता तो खरंच तो असेल रिसर्च नंतरच कळेल, आणि डायरेक्टरच तिथं जर दारू पित असेल पायलट असून सुद्धा, तर मग हे फार डेंजरस आहे. कारण डायरेक्टरलाच या गोष्टीचं महत्व नसेल तर बाकीच्या पायलट काय करणार? नाही तर जर डायरेक्टरच आपल्या बरोबर दारू पित असेल तर काय आपल्याला फरक पडतोय? अशी मानसिकता या लोकांची होऊ शकते असं आम्हाला वाटतं. त्यांच्याच ग्रुपवरनं काढलेला हा मेसेज आहे 2 जानेवारीचा. VSR कॅप्टन VK सिंग म्हणजे मालक. पुढे अजून एक मेसेज त्यांचा आहे. काय? VSR ड्युटी सेल डील काय असेल ते. डिअर कॅप्टन सुमित भाई अँड जो कोणी असेल प्रावत, you will be sober and do not do your evening stunts. आता इव्हनिंग स्टंट्स मध्ये काय आम्हाला माहित नाही. विमान वेडवाकडे चालवायचा हा एक स्टंट असू शकतो, नाही तर दारू पिणं हा एक स्टंट असू शकतो, नाही तर ड्रग्ज घेणे हा स्टंट असू शकतो. म्हणजे हा स्टंटचा अर्थ मला तरी काही निघत नाही. हा आपल्याला बघावा लागेल. आणि त्याला सुमित उत्तर देतो कॉपीड स्टंट. म्हणजे मला जर कोणी बोललं असतं हे तू वेड्यासारखा तिथं काल का वागत होता, आणि जर मी वागलोच नव्हतो तर मी लिहिलं असतं सर दॅट वॉज नॉट मी अँड आय वोंट डू इट. पण इथं वर जर दारू बद्दल बोललं असेल आणि खाली कॉपीड सर म्हणत असतील, याच्यावरनं नक्कीच दाल में कुछ काला आहे असं आपल्याला म्हणताय. हा जो ब्रेथ अनालिझर आहे त्याचा फोटो सुद्धा निघतो. याचे रिपोर्ट आता आपल्याला बघावं लागणार. पुढे आता वेगवेगळ्या सरकारी अहवालातील वेगवेगळी विसंगती. आता ह्याच्यामध्ये PIB प्रेस ब्युरो तुम्हाला माहिती आहे, हे कुठली माहिती देते ते तुम्हाला काय कुठलं ते DGCA जी माहिती दिली जाती ती PIB छापते. बरोबर आहे? बरोबर आहे. आता ही ट्रान्सक्रिप्ट आहे. ही कशाची ट्रान्सक्रिप्ट आहे? तर ही बारामती ATC ची ट्रान्सक्रिप्ट आहे. वेळ न वेळ तिथे लिहिली आहे, तिथे वेळ लिहिली आहे. मग काय एअरक्राफ्ट मधली ज्या त्या पाठक मॅडम आहेत त्या काय बोलल्या, आणि बारामती ATC ला सुद्धा एक कोणतरी महिलाच होती असं आम्हाला कळलंय, त्या काय म्हणल्या याच्यामध्ये तिथं दिलेलं आहे. आता ह्याचा वेळ जर बघितला तर यांच्या PIB अनुसार म्हणजे DGCA अनुसार 8:18 काय झालं होतं? म्हणजे विमान बारामती ATC च्या संपर्कात आलं. म्हणजे DGCA काय म्हणतंय, म्हणजे PIB काय म्हणतंय, 8:18 हे विमान हे बारामती ATC च्या संपर्कात आलं. पण हे विमान आलं होतं 8:19. तुम्ही म्हणता एका मिनिटाने काय होणार आहे? हे विमान इतकं स्पीड मध्ये चालतं, हे एका मिनिटात हे विमान 15 किलोमीटर चालतं. आणि दादांचं जी काय घटना घडलेली आहे काही मीटर मध्ये घडलेली आहे, याच्यावरनं एक मिनिट हा महत्वाचा आहे. मग एवढी मोठी घटना घडली असेल तर मग 2 रिपोर्ट जे आहेत हे रिपोर्ट वेगळे का असा प्रश्न एक परिवारातला एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मी करतो. आता आगीचे लोट दिसण्याची टायमिंग PIB DGCA किती म्हणतं? 8:44. पण ट्रान्सक्रिप्ट प्रमाणे इथं 8:43:55 ला सांगितलं की मला आता लँडिंग पॅड म्हणजे स्ट्रिप तिथं दिसतीये. मग त्यांनी सांगितलं रनवे 11 क्लिअर टू लँड. त्यानंतर 8:44:13 ओ शिट म्हणजे ही जे पाठक मॅडम आहेत त्यांच्याकडनं ते शेवटचे शब्द होते, आणि त्यात 7 सेकंड तुम्ही ऍड करा. 44 प्लस काहीतरी 13 प्लस 20, तर त्याच्यात तो ऍक्सिडेंट तिथं झाला. म्हणजे हे टायमिंग आणि हे टायमिंग जर इथं 20 सेकंड तुम्ही ऍड केले, मग 13 प्लस 7 20.20 20 सेकंडचा याच्यामध्ये फरक आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेकंडचा विषय असतो. इन्व्हेस्टिगेट तुम्ही करत असाल आणि तुम्ही एका मोठ्या एजन्सीचे लोक असाल तर तुम्हाला सेकंदात बोलावं लागतं. इथं मिनिटात बोलून चालत नसतं. आणि इथं या 2 रिपोर्ट मध्ये खूप मोठा फरक आहे असं कुठेतरी दिसतं. आता हा एक ट्रान्सपॉन्डर एक असतं विमानाला. विमान सांगत असतं सॅटेलाइटच्या माध्यमातून मी इथे आहे, माझं स्पीड किती आहे, मी अलाइन झालोय का, एअरपोर्टचं जे स्ट्रिप आहे त्याला मी अलाइन झालोय का, तिथून माझं डिस्टन्स किती आहे, माझी हाईट किती आहे, माझं लोकेशन कुठे आहे, हे सगळं तिथं दिलं जातं. आणि हे आमच्याकडे आहे. ही माहिती ही आम्हाला एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, जे मगाशी तुम्हाला सॉफ्टवेअर सांगितलं त्यातून आम्हाला सगळी माहिती कळाली. फक्त शेवटच्या 1 मिनिटाची आम्हाला माहिती कळाली नाही. कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून हा बंद केला होता. तुम्हाला टिल्ट होताना जे विमान दिसतंय त्या ट्रान्सपॉन्डर बंद होता. ट्रान्सपॉन्डर हा 8:43.18 ह्याच्यात तुम्ही म्हणाल हे तो टाइम वेगळा दिसतोय.
त्यात फ्लाईट रडारच्या शेवटच्या युटीसी टाइम म्हणजे 3 ते म्हणजे याच्यामध्ये 5 तास आपल्याला ऍड करावं लागतात. त्यात 8, 43, 18 जेव्हा हे बंद झाला ट्रान्सपॉन्डर, का बंद झाला, का कुणी बंद केला, असे प्रश्न आम्हाला त्याच्यामध्ये आहे. आता आपल्याला शेवटपर्यंत कळालं असतं आणि या 1 मिनिटाच्या आधी हे विमान त्या धावपट्टीला अलाइन झालं होतं, म्हणजे ते धावपट्टीवर उतरेल अशी अपेक्षा होती. पण 1 मिनिटामध्ये काहीतरी गडबड झाली, ती अजूनपर्यंत आपल्याला कळलेली नाही. आता हा जो भाग आहे हा तुमचा 11 नंबर आहे आणि हा भाग आहे 29. हे जे मोठी चर्चा करतात, अरे बाबा तो जो असा हिलटॉपवर आहे आपला लँडिंग स्ट्रिप, त्यामुळे फार डेंजरस आहे, फार अवघड आहे, हे आपण लँड करू शकत नाही असं लोक बोलतात. ते खरं आहे. आता ही ती जागा आहे 11 नंबर आणि ही जागा आहे 29 नंबर. मागे घे. ही आहे MIDC ची साईड. इथं तुम्ही जर गेला तर सपाट आहे, सपाट, काही तिथे टेन्शन नाही. तिथं तुम्ही कसंही लँड होऊ शकता. त्यावेळेस जे विंड स्पीड होतं ते ऑलमोस्ट नव्हतं आणि विमान जेव्हा इथून लँड होतं त्याला अडचणी काय असतात, एकतर हे उंच आहे आणि इकडे जो सूर्य उगवत असतो तो स्क्रीनवर तिथं दिसतो. मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय असतं, बाबा इकडे नको जायला, सोपी साईड 29 साईड आपण घेऊ, 11 नको घ्यायला, असा निर्णय बराच वेळा त्या ठिकाणी घेतला जातो. मग ह्या विमान चालकाने तो निर्णय घेतला होता का, पुढे जाऊन बघूया. 8:27 ला एअरक्राफ्ट करून रनवे 29 ची परवानगी मागण्यात आली, म्हणजे परफेक्ट फ्लॅट आहे. जसं तुम्ही 2023 ला ऍक्सिडेंट बघितला तर नुसतं घासत गेलं होतं, अशी कदाचित घटना घडू शकली असती, दादा जिवंत असू शकले असते. 29 नंबरची परवानगी तिथं ATC कडे घेतली होती. ATC ती परवानगी दिली आणि 2 मिनिटांनंतर एअरक्राफ्ट करून रनवे 11 ची परत परवानगी मागितली. का, कशामुळे, काय कारण, प्रश्नच आहे. म्हणजे सोपं सोडून अवघड कशाला घ्यायचं. बरं एकदा मागितली का, नाही. मग दुसऱ्यांदा परत 8:36 ला एअरक्राफ्टने गो अराउंड केल्यानंतर त्यांनी परत 29 ची मागणी केली, परत ती त्यांनी कॅन्सल केली, परत आम्ही 11 ला येऊन लँड करतो असं सांगण्यात आलं. निर्णय को पायलट घेत नसतो, मेन पायलट घेत असतो. को पायलट कम्युनिकेशन करत असतो. मग या मेन पायलटला 29 सोपं होतं ते सोडून 11 नंबरच का पाहिजे होता, हे मात्र त्या ठिकाणी अजूनपर्यंत कळालं नाही. पुढे आता हा व्हिडिओ बघा. थोडं मागे लांबून तुम्हाला दिसत असेल हे धुकं आहे, विजिबिलिटी हा प्रॉब्लेम होता. मागे या बाजूला थोडस तुम्ही जर बघितलं तर एक लाईन दिसते आणि नंतर ब्लास्ट दिसतो. थोडस डिटेल मध्ये बघा. एक लाईन आली, पडली, स्फोट झाला. ती लाईन काय, ती आग आहे का, हे सुद्धा बघण्याचे कारण आहे. ते आपल्याला बघावं लागेल. ते काय अजूनपर्यंत कळलं नाही. ही विजिबिलिटी आहे. जो रनवे आहे, रनवेच्या जवळ तिथं ट्रायल केली जाते, नाही तर ट्रेनिंग केलं जातं, म्हणून तिथं काही कॅमेरा ठेवलं, त्या कॅमेरातला हे व्हिज्युअल आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघता येईल. पुढे घ्या. आता ह्याच्यामध्ये हे आहे व्हिज्युअल फ्लाईट रूल्स. हे रूल काय सांगतं, आता मी सुद्धा हेलिकॉप्टर जेव्हा जातो तेव्हा मला विचारावं लागतं टेक ऑफ किती वाजता करायचा. पण टेक ऑफ किती वाजता करायचा कोण परमिशन देतं, ATC. का परमिशन देतं, धुकं असेल आणि 1500च्या खाली जर विजिबिलिटी असेल तर मला परवानगी मिळत नाही. मला परवानगी हेलिकॉप्टरला 1500च्या पुढे असा अंदाज त्या ठिकाणी आहे. मग मी विचारलं विमानाला काय परवानगी आहे. विमानाला स्ट्रिक्ट रूल आहे. कोणाचे, DGCA चे रूल्स आहेत, व्हिज्युअल फ्लाईट रूल्स, की 5000 मीटरची जोपर्यंत विजिबिलिटी येत नाही तोपर्यंत विमान उडवायचंच नाही. म्हणजे लँडिंग सोडा, टेक ऑफ सुद्धा तुम्ही करू शकत नाही, असे आदेश त्या ठिकाणी तिथे दिले होते. आता तुम्हाला मला विचारायचंय की 8:30 वाजता विजिबिलिटी 3 किलोमीटरची होती. बघा 8:31 आणि 11 सेकंडला विजिबिलिटी इज 3 किलोमीटर ऍज ऑफ नाव. कुणी सांगितलं, बारामती ATC. आता इथं ही जी कोणी व्यक्ती आहे हँडलर एरोचा, तो काय म्हणतो, कॅप्टन चेकिंग विजिबिलिटी ॲट बारामती 7:03. ऑल ओके सर, 7:10. म्हणजे काय, विजिबिलिटी इज ओके. मग आता एरोला पकडायला काय कारण आहे, एरोनी खोटी माहिती काय दिली. साधा प्रश्न आहे. 8:30 वाजता जर विजिबिलिटी 3 किलोमीटर असेल तर सकाळच्या वेळेस 7 वाजता विजिबिलिटी कमी असेल का जास्त असेल,
दुःख जास्तच असेल ना. मग हा महाशय 7:10 म्हणतो ऑल ओके सर, म्हणजे विजिबिलिटी इज ओके, ओके टू टेक ऑफ. म्हणजे ह्या व्यक्तीने सुद्धा ऑफिसमध्ये जिथं डायरेक्टर, महाराष्ट्राचा डायरेक्टर एव्हिएशनचा ज्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपमध्ये हे महाशय म्हणतात ऑल ओके, विजिबिलिटी इज फाईन, ओके टू टेक ऑफ. आणि ही गोष्ट बघितल्यानंतर आमचे दादा विमानात बसले आणि मग तिथं जे काय घटना त्या ठिकाणी घडली. मग अॅरोला पण जबाबदार धरायला काय कारण आहे? धरायलाच पाहिजे. त्यामुळे हे सगळे विषय आहेत. त्यामुळे इथं मोठा रूलचा डिफिशियंट आहे. मग या पायलटला माहित होतं विजिबिलिटी नाही, तरी तो हिरोगिरी करायला का गेला? मुद्दामून गेला का? त्याच्यावर कुठलं प्रेशर होतं का? वेगळंच काय कारण आहे? आणि कदाचित त्याच्या मनामध्ये ही घटना घडवायचीच होती अशी होते का? असे प्रश्न आम्हाला तिथं उद्भवतात. पुढच्या काय गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी खराब वाटतात. पुढे घे. दरवेळेचा जो आवाज असतो विमानाचा, आम्हाला आता धावपट्टी जवळ असताना आम्हाला माहिती की विमानाचा कसा आवाज असतो. पण त्या दिवशीचा इतका कर्कश आवाज होता, त्यामुळे आमच्या गावातली बरेचशी महिला, पोरं ही सगळी रस्त्यावर येऊन बघत होती की आज विमानाचा असा का आवाज येतोय. आणि गावाला एक गिरटी घालून परत विमान धावपट्टीच्या दिशेने उतराय गेलं. पण त्याच वेळेला आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता होती. म्हणजे विमान लँड होण्यापूर्वी जे गाव आहे त्या गावाच्या कळसाला विमान घासून गेलं. म्हणजे 1 मिनिट जो ट्रान्सपॉन्डर बंद झाला होता शेवटचा, जे सॅटेलाइटची कनेक्शन हे मुद्दामून तोडण्यात आलं होतं ट्रान्सपॉन्डर बंद करून, असं आमचं मत आहे. याच्यामध्ये नॉर्मली एमिंग पॉइंट हा पुढे असतो, त्यानंतर मग सेंट्रल लाईन बघितली जाते, लँडिंग डेझिग्नेटेड असतो थ्रेशोल्ड. याच्यावर लँड करायचं नसतं, याच्या पुढेच लँड करावं लागतं. आणि ही जो बारामतीची साईड बघितली, थ्रेशोल्ड इथे. आता 1 मिनिट जे ट्रान्सपॉन्डर बंद केला तर त्याचा जर आपल्याकडे डेटा आला असता तर हे बंद पडलं विमान असं आपलं जे दिसतं ते जर झालं नसतं, तरी आमचं असं मत आहे की हे विमान इथे येऊन धडकलं असतं. म्हणजे कदाचित असं होतं का की इंटेन्शनच होतं विमान लँड करायचं ना, क्रॅश करायचं. कारण तुम्ही 29ला तुमच्याकडे संधी असताना तुम्ही सारखं या डोंगराळी भागाकडे का जात होता? आणि जर तुम्ही एवढ्या लो आला होता, मग कुठंतरी तुम्ही जर ते तिथं बंद पडलं नसतं, नाही तर ते एका बाजूला गेलं नसतं, तर तसंही ते जाऊन विमान तिथं धडकू शकलं असतं, असं आम्हाला त्या ठिकाणी भीती आहे. नाही तर आम्हाला त्याबद्दलची त्या ठिकाणी शंका आहे. म्हणजे थ्रेशोल्डच्या खाली म्हणजे हे अनेक असे प्रश्न, म्हणजे एमिंग पॉइंट हा तो तिथली शेवटची बाजू म्हणजे डोंगराळी बाजूच एमिंग पॉइंट होतं का, असा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यातच तो पॉइंट समोर येत असताना कदाचित असंही होऊ शकतं, जेव्हा पाठकाला ते कळालं, ज्या मॅडम होत्या त्यांनी कदाचित मग विमान एका बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. काय ते जोपर्यंत ब्लॅक बॉक्स आपल्याला मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला कम्युनिकेशन त्या कॉकपिटमध्ये काय झालं हे जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत इक्विपमेंट मुवमेंट तिथे कळत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टींकडे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही सुद्धा गाडी चालवत बाहेर जावा, एखादं कुत्र मध्ये आलं, माणूस मध्ये आला आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे, कितीही तुम्ही शांत असला तरी तुम्ही एखादी शिवी द्याल, तुम्ही चिडाल, तुम्ही त्याला रागवून बघाल, काहीतरी तुम्ही कराल. आता याच्यामध्ये आपल्यासारखं म्हणजे सामान्य लोकांसारखं कुणी रिॲक्ट केलं? जेव्हा 8:43:55 फील्ड इन साईड जेव्हा पाटील मॅडम त्या ठिकाणी बोलल्या, तेव्हा तिथं 8:44:13 म्हणजे जेव्हा ते किल झालं तेव्हा मॅडम म्हणाल्या होत्या ओ शिट ओ शिट. हे त्यांचं रिॲक्शन आहे, हे त्या मॅडमचं रिॲक्शन आहे, को पायलटचं रिॲक्शन आहे. पण या पुढ्या 5 मिनिटांमध्ये जेव्हा तो पीटीटी दाबला गेला होता, त्या पीटीटी जेव्हा दाबलं जातं तेव्हा फक्त को पायलटचा आवाज येत नसतो, पायलटचाही आवाज येत असतो. पायलट जर गाणं गात असेल, काय सुंदर सिनरी आहे, काय झाडं आहेत, काय झुडपं आहेत, असं पायलट बोलला तरी त्या पीटीटी मध्ये तो आवाज रेकॉर्ड होतो. आम्हाला जे कळलंय त्या मेन पायलटचा आवाज कुठेही तिथं येत नव्हता. मग पायलट झोपला होता का डोज ऑफ झाला होता का वेगळंच काहीतरी झालं होतं का मुद्दामून त्याच्या मनामध्ये एक निश्चय त्याचा होता की आता आपल्याला हे विमान काही झालं तरी जमिनीवर त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि ऍक्सिडेंटच घडवायचा, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे ब्लॅक बॉक्स मधून माहिती आणणं
हे महत्वाचं आहे. ही नॅचरल रिॲक्शन होती. ओ शिट तिथं मेडे मेडे बोलावं लागतं, पण मेडे मेडे बोलण्याची सुद्धा मानसिकता त्या मॅडमची नव्हती. का? कारण का त्यांना या गोष्टीचं कदाचित काहीच माहित नव्हतं. जेव्हा विमान हाताबाहेर गेलं, नाहीतर तिथं एक सर्किट ब्रेकर नावाचा एक बटन असतं, ते जर बटन बंद केलं तर विमानाच्या सगळ्या गोष्टी बंद होतात आणि विमान ज्या पद्धतीने एखादी बाटली आपण असं फेकू त्या पद्धतीने ते तिथं पडतं, जे तिथं पडताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्यानंतर 11 सेकंद नाही तर 8 सेकंद नंतर हे क्रॅश झालेलं आहे. म्हणजे 8 सेकंदाचा त्याच्यामध्ये गॅप आहे. बटन जेव्हा शिफ्ट केलं गेलं तेव्हाच त्या पाठक मॅडमला, ज्या तज्ञ होत्या पायलटच्या, आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, माझ्या माहितीनुसार हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल, हे कपूर 16,000 तास दिसत असले तरी पाठक मॅडम ज्या 1600 तासाचं त्यांचं फ्लाइंग आहे ते फक्त लेअर जेटवर झालं होतं. आणि हे जे आहे आपले कपूर यांचं फ्लाइंग हे वेगळ्या वेगळ्या विमानात झालं होतं. त्यांचा अनुभव कदाचित लेअर जेटवर त्या पाठक मॅडम पेक्षा कमी होता. आणि ते कॅप्टन इन कमांड जेव्हा कमर्शियल एअरलाईन मध्ये होते तेव्हा कॅप्टन इन कमांड ते नव्हते. नजीकच्याच काळामध्ये कॅप्टन इन कमांड ते झाले होते, असं कुठेतरी शंका नाही काही प्रमाणात काही लोकांकडून माहिती आम्हाला आलेली आहे. त्याची माहिती घेऊन त्या डिटेलमध्ये जाणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे दादांचा दौरा का बदलला? विमानाची वेळ बदलली गेली का? पायलट खरंच बदलले का बदलले असे काही प्रश्न आहे. मग त्यानंतर केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आलाय का, एटीसी ट्रान्सक्रिप्ट, आणि या अहवालामध्ये का त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी आली, का त्याच्यामध्ये फरक आलेला आहे, मधील वेळेची विसंगती का आली, पायलट रडारचा 1 मिनिट आधीच ते जो ट्रान्सपॉन्डर आहे तो का बंद झाला, का बंद केला गेला, व्हिजिबिलिटी कमी असताना सुद्धा टेक ऑफ का झालं, जर टेक ऑफ पुण्याचं एअरपोर्ट बॅकअप पकडून केलं असेल तर लँड करण्याचा प्रयत्न का तिथं झाला, असा आमचा प्रश्न आहे. रनवे 29 अवेलेबल असताना, सेफ असताना, फ्लॅट असताना, कुठलंच टेन्शन तिथं नसताना, तिथं सूर्याचा पण त्रास नसताना सारखं मला रनवे 11च पाहिजे असं का त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच, जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होतंय, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो. आणि हीच माहिती आम्हाला सगळ्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज कडनं पाहिजे. पण मग इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, सरकारी एजन्सी हे योग्य पद्धतीने काम करू शकतं का? करू शकतं. पण लोकांच्या मनामध्ये शंका आहे. काही दिवसांपूर्वी माजी अधिकारी ज्यांनी अजितदादांवरच टीका केली होती, त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे, दादांचं माझं एवढं चांगलं नव्हतं, पण मग एन्क्वायरी करत असताना जर सरकारीच एजन्सी करणार असेल तर त्यांना जसं पाहिजे तसंच ते एन्क्वायरी करू शकतात. म्हणून आमचं परिवाराचं आणि कार्यकर्ता म्हणून आणि दादा हे आमचे नेते म्हणून आम्हाला ज्या काही शंका आहेत त्या शंका त्या एक्सटर्नल एजन्सीकडनं त्या ठिकाणी घेणं अतिशय महत्वाचं आहे. ज्या नावं मी पुढे जाऊन तिथं आपल्याला सांगते, BEA ब्युरो ऑफ एन्क्वायरी अँड अनालिसिस फॉर सिव्हिल एव्हिएशन फ्रान्स ही एक चांगली कंपनी आहे. त्यानंतर AAIB UK ही दुसरी एक चांगली कंपनी आहे. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, कारण का ही कंपनी बंबार्डियर ही कॅनेडियन कंपनी आहे, पण हे विमान मॅन्युफॅक्चर अमेरिकेत झालं. अमेरिकेत जे कुठलं विमान मॅन्युफॅक्चर होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशन ही एजन्सी अमेरिकेची तिथं करते. त्यामुळे या तिघीपैकी ज्या कुठल्या चांगली आहे त्यातल्या 2 एजन्सीकडे हे काम तिथं देण्यात आलं. सरकार करायचं करू द्या, आमचा त्यांच्यावर काही विश्वास नाही असं नाही, पण त्यांनाही करू, पण ही बॅकअप अशा एजन्सी त्याच्यामध्ये असणं आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे असं माझं मत आहे. एक स्लाइड आली. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर फॉरेन्सिकची जी टीम आहे ती टीम दुर्दैवाने उशिरा आली. ती का उशिरा आली? त्यांनी खरंच आतापर्यंत काय केलं? सीआयडीला काम दिलंय, चांगली गोष्ट आहे. आपण सीआयडीला एअरपोर्टवर जाण्याची परवानगी आहे का? मी काय लोकांशी त्यांच्याशी बोललो, म्हणलं आतापर्यंत काय झालं? ते म्हणले आतापर्यंत आम्ही सीसीटीव्हीचे फुटेज घेतले. म्हणलं कुठले घेतले? ते म्हणले आम्ही एअरपोर्टचे घेतले. म्हणलं बाकीचं नाही. मग आम्ही एका अधिकाऱ्याशी चर्चा केली, अरे बाबा तुम्ही एवढा वेळ जर लावणार असाल, याच्यामध्ये जर वेळ घालवणार असाल तर ते जी कंपनी आहे ते सगळे पेपर मॅनिप्युलेट करू शकते,
सगळा एव्हिडन्स मॅनिप्युलेट केला जाऊ शकतो. थोडे दिवस थांबू, लोक विसरून जातील, लोक विसरणार नाहीत. आम्हाला ही माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यामुळे सीआयडी विश्वास नाही असं नाही, पण त्यांना पूर्ण अथॉरिटी नसणार आहे. कारण विमानतळावर गेल्यानंतर पोलिसाला, खाकी वर्दीच्या व्यक्तीला आज जाण्याची परवानगी तिथं नसते. तिथं सीआयएसएफ असेल, नाहीतर केंद्रीय जे काही एजन्सीज असतील त्याच तिथं जातात. नाहीतर इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर सीआयडी करू शकत नाही. करू शकतं, कपॅसिटी आहे, पण ते कुठलं तर क्रिमिनल म्हणजे कुठं खून झाला, कुठं काय झालं. पण हा विषय हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या रिलेटेड आहे. त्यामुळे अशीच एजन्सी द्यावी लागेल जी अनुभवी आहे. एक आपली इंडियाची घ्या आणि बाहेरच्या 2 घ्या, अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. पुढं पुढं हे सगळे विषय आहेत. आणि एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही पूर्वीच्या दादांचे व्हिडिओ सुद्धा बघितले असतील, त्या व्हिडिओज मध्ये दादा प्लास्टिकची बॉटल घेऊन तिथं काही गोष्टी करताना बघितलं असेल. पाणी पिताना प्लास्टिकच्या बॉटल मध्ये पाणी पिताना तुम्ही बघितलं असेल. आणि मग पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता, हे जे काय झालं ते झालं. ही गोष्ट कदाचित दादाच्या मनामध्ये असावी, ही कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते. का आले होते, कशामुळे आले होते, ह्याच्यात काय करू शकता येत नाही. म्हणून तुमच्या नजीकच्या काळामध्ये काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या आधारामध्ये काचेची बाटली असते. आणि ती काचेची बाटली अशीच नसते, ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची. मग दादा प्लास्टिक बाटलीवरनं दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो. जेव्हा माझ्या एका मित्राने हेलिकॉप्टर घेतलं होतं, मी दादाला सांगत होतो, दादा माझ्या मित्राने एक हेलिकॉप्टर घेतलंय. मला चांगला तर तुझा विश्वासू आहे का? म्हणलं हो आहे. मग त्याचंच हेलिकॉप्टर तू वापर, बाहेरून तू घेऊ नको. आम्ही आताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे. आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते काय माहित नाही. दादानी त्यांच्या काही जवळच्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, चांगला व्यवसाय आहे, त्यांना सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे म्हणजे मला ते वापरता येईल. हे का ते काय बोलत होते कसं काय, शेवटी आता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी एका टेप सारखे तिथं पळत आहेत, जात आहेत. त्यामुळे काचेच्या बाटलीपासून फार विमान स्वतःच त्या ठिकाणी असावं, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये का होत्या त्या आज तरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विचारता येणार नाही. फक्त एवढंच आहे, माझा काका, आमचे नेते, आमचे दादा आज आमच्या सर्वांच्या मध्ये नाहीयेत. पण ते का नाहीत, कशामुळे झालं, कुणी केलं, जर केलं असेल तर कसं घडलं, का केलं गेलं याची माहिती मला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. कारण का आम्ही आमच्या दादाला, आमच्या काकाला आम्ही मिस करतो. आणि नक्कीच मी एक तुम्हाला सांगतो, जर अशा पद्धतीने आपण जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर सत्यमेव जयते, आपल्याला विजय या रिसर्चच्या बाबतीत नक्कीच त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. त्यामुळे या रिलेटेड राजकीय कुठलाही प्रश्न आजच्या दिवशी तिथे घेतला जाणार नाही. राजकीय प्रश्नांबाबत आणि राजकीय विषयांबाबत 12 तारखेला कुठं आणि कशी प्रेस तिथे घेणार आहे याबद्दलची माहिती आज संध्याकाळी आपल्या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मी नक्कीच सांगेन. सगळ्यांना एकसाथ बोलायचं आहे का एक एक बोलणार आहे तर मला तुम्ही ठरवा. एक तुम्ही समजून घ्या,
हा अपघात होता का घात होता असा प्रश्न तुम्ही केला तर आमची शंका म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता. आता तुम्ही जर प्रेझेंटेशन बघितलं असेल तर 60-70 पानाचं मी प्रेझेंटेशन केलं. एक एक गोष्ट जी घडली, कशी घडली, कोण बैठकीला आलं होतं, कोणाचं विमान होतं, कोणाचं काय होतं, जी जी काय माहिती आमच्यापर्यंत आली ती माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय, शंका घेतोय का त्यांच्यावर शंका घेतोय असं अजिबात कुठंच नाही. मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली. पण या बाबतीत विमान कंपनी जी VSR आहे, एरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता, या 3 कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे. या कंपनीचा उल्लेख तुम्ही केला, कुणाची कंपनी आहे आणि त्या कंपनीशी संबंधित लोकांचं पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे असं तुम्हाला वाटतं? या पुऱ्या डिस्कशन मध्ये तुम्ही बघितलं असेल, एरो नावाच्या कंपनीने VSRचं हे विमान हायर केलं होतं. ते सरकारी GR प्रमाणे केलं होतं. साई आणि एरो या 2 कंपन्या यांनाच तिथे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की VIP ना विमान देण्याचं. आणि मग 15 ते 31 तारखेपर्यंत एरोची जबाबदारी त्याच्यामध्ये होती. एरोने ते बुकिंग केलं होतं. तो कोण पवार का कोण नावाचा जो माणूस आहे तो हँडलर आहे, तो एरोचा हँडलर आहे. त्यांनी सांगितलं होतं की व्हिजिबिलिटी ऑल ओके. म्हणजे कुठं ते मिसरिप्रेझेंटेशन झालं. ती कंपनी कोणाची कशी अजूनपर्यंत मला तरी काय माहिती मिळालेली नाही. पण बऱ्याच राज्यामध्ये आज जे कुठले सत्तेत आहेत त्या राज्यांबरोबर ती कंपनी काम करते असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळालेलं. म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकांचा त्यांचा संपर्क नाही तर ओळख असावी असं वाटतंय. सर, तुम्ही म्हणाला CID ही कॉम्पिटंट एजन्सी नाही या प्रोब करता. तुम्ही ह्याच्यात हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड प्रोबची स्पेसिफिक डिमांड करताय का? DGCAवर आमचा विश्वास आहे. आणि बघा, एक तुम्ही समजून घ्या, सरकारवर आमचं ॲलिगेशन नाही, कोणावर ॲलिगेशन नाही, पण ज्या गोष्टी घडल्या असाव्यात, अशा पद्धतीने काय गोष्टी झाल्या असाव्यात या पद्धतीची आमची शंका आहे. ती शंका पूर्ण करत असताना CID बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता तिथं विमानाच्या म्हणजे एअरपोर्टवर पोलीस अधिकाऱ्यांना अलाउड नसतं. मग CID ह्या गोष्टी कशा करू शकतात? कारण हे शेवटी एक्सपर्ट ओपिनियन याच्यामध्ये लागणार. मग एक्सपर्ट ओपिनियन कोणाकडे? अशा भारताच्या बाहेरच्या 1-2 कंपन्या तुम्ही हायर करा. या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्यांना तुम्ही ताकद घ्या. DGCA ला सुद्धा एक टीम तुम्ही त्या ठिकाणी तयार करा. आणि अजून एक गोष्ट, ब्लॅक बॉक्स जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल, त्याचं जे पूर्ण रेकॉर्डिंग आहे, आणि गुजरातला जो ऍक्सिडेंट झाला त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग पब्लिककडे मिळालेलं नाही. सिलेक्टेड गोष्टींचं रेकॉर्डिंग बाहेर आलेलं आहे. आमची मागणी आहे ब्लॅक बॉक्स मधलं जे कुठलं तिथं रेकॉर्डिंग आहे जे पूर्णपणे परिवारातल्या एका व्यक्तीला नाहीतर काही ठराविक लोकांना एक्सपर्ट बरोबर ते बघण्याची संधी सरकारकडनं त्याच्यामध्ये देण्यात यावी. आणि त्याच्याच बरोबर जे काही डिव्हाइसेस नाहीतर जी काही तिथं इक्विपमेंट्स होती त्याची जी मुवमेंट असेल ती सुद्धा आम्ही एखाद्या तज्ञाकडनं त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू. त्यामुळे CID वर आम्ही आक्षेप घेत नाही. पण कधी कधी काय होतं, एका एजन्सीचं नाव दिल्यानंतर सामान्य लोकांना असं वाटतं अरे CID का बघते, कारण का एका मोठ्या सिरियलचं नाव CID होतं तर लोकांना वाटतं लय भारी काम, ते चांगलंच काम करतात. पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करतील कारण हे त्यांचं एक्सपर्टीज नाही. म्हणून जे एक्सपर्ट आहेत, डॉक्टर जर हृदयाचा असेल तर हृदयाच्याच डॉक्टरकडे जावं लागतं, डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चालत नाही असं आमचं मत आहे. गेल्या 10 दिवसामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 दिवसामध्ये फक्त CCTV चेक करतायत, ते सुद्धा एअरपोर्टवरचे. त्यामुळे कुठेतरी सरकार सुद्धा या चौकशीच्या घेऱ्यामध्ये आहे की या सगळ्या जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये सरकार सुद्धा चौकशी पूर्णपणे लवकरात लवकर करावी याच्यापासून दूर पडते. कुठेतरी काही प्रमाणात राजकीय दृष्टिकोनातून नाही पण व्यावहारिक दृष्टिकोनातून कंपनीकडनं काही गोष्टी दाबण्यात येतात असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. CCTV फुटेज मुंबई एअरपोर्टचं अजूनपर्यंत घेतलं असं मला वाटत नाही. त्यांनी कुठलं एअरपोर्टचं घेतलं तर बारामती एअरपोर्टचं घेतलेलं आहे. अतिशय स्लो पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन हे दुर्दैवाने आता चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आतापर्यंत बऱ्यापैकी कन्क्लुजन व्हायला पाहिजे होतं. महाराष्ट्राचा या देशातलं सगळ्यात प्रगतिशील राज्य, त्याचा उपमुख्यमंत्री, या राज्यातला सर्वात जे काही प्रमुख 3 मोठे नेते असतील त्यातला एक नेता
हा एका अपघातात त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काहीच जर तिथं इन्व्हेस्टिगेशन करत नसाल, संत गतीने करत असाल, तर असं थोडंसं दिसतं की या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काही लोकांना कदाचित रसच नाही. पण अशी गोष्ट दिसू नये. मॅनिप्युलेशन होण्यापूर्वी आणि मॅनेज होण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं पाहिजे. 2023 सारखं जर झालं तर हे फार घातक ठरेल. दुसरी गोष्ट, VSRचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात यावे. अजून सुद्धा VIP त्यांच्याच विमानाने ट्रॅव्हल करतायत, त्यांच्या सुद्धा जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कॅन्सल करा आणि सगळ्या लोकांना तुम्ही ताब्यात घेऊन प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा. या बाबतीतलं माझ्याकडनं एक पत्र हे नक्कीच आम्ही दिल्लीला DGCA त्या ठिकाणी देऊ, मंत्री महोदयांना देऊ आणि एक विनंती करू की ज्यांच्या कोणाकडे इन्व्हेस्टिगेशन आहे, म्हणजे CID करत असलं ते अथॉरिटी ही वेगळी आहे, त्यांना सांगून इंटरनॅशनल लेवलच्या काही कंपन्या आपल्याला घेता येतात का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आणि आज आम्हाला असं कळतंय की अजितदादांच्या पक्षाकडनं सुप्रियाताई आपलं सुनीता वहिनी काकींच्या मार्गदर्शनाखाली अमोल मिटकरी आणि काही ठोंबरेताई आणि काही लोक, बाबा पाटील, हे सगळे CM साहेबांना भेटले होते. एक त्यांनी तिथं पत्र दिलंय. म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या काही आमदारांना आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शंका या बाबतीतली आम्हाला सुद्धा तशीच शंका आहे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हावं यासाठी योग्य त्या अथॉरिटीला आम्ही सुद्धा पत्र दिलं. मगाशी तुम्हाला सगळं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुणी काही सल्ला वगैरे त्या ठिकाणी दिला नसेल, पण लेट का झालं हे फक्त मी तुम्हाला सर्वांना सांगितलं. सगळेच एक साथ बोलता मला कसं करणार. या विषयाचं मला कुठेही राजकारण तिथं करायचं नाही. मी कुठंच काय तिथं बोलत नाही की कुठल्या राजकीय पक्षाचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. याच्यामध्ये नक्कीच घात झाला एवढं मात्र त्या ठिकाणी मी म्हणतो. कसं झालं, का झालं, कोणामुळे झालं, काय झालं हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ही प्रॉपर त्या ठिकाणी झाली पाहिजे. एवढंच या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सांगितलं. मराठीचे शेवटचे 2 प्रश्न घ्या म्हणून मी दोन मराठी. त्यांच्याशी बेसिक चर्चा करत असताना काही प्रमाणात त्यांना सुद्धा शंका आहे आणि जी शंका असल्यामुळे अमोल मिटकरी गेले ना CM कडे. त्यांच्याच पक्षातले आमदार आणि कार्यकर्ते, मग ते का गेले असतील? शंका असल्याशिवाय ते जाणार नाही. त्यांना शंका आहे, माझ्याकडे मला पण शंका आहे. थोडा मी अभ्यास जास्त केलेला आहे, तो मात्र तुमच्या समोर सगळ्यांसमोर दिलेला आहे. या बाबतीतलं मला काय माहित नाही, कारण मी अजून कोणाच्या संपर्कात नाही. तुम्ही सर्वजण अभ्यासू पत्रकार असल्यामुळे चांगलं प्रेझेंटेशन व्हावं यासाठी मी प्रेझेंटेशन कडे जास्त लक्ष देऊन होतो. ज्या प्रकारे काळजी घेत होते त्यांना काही गोष्टींची कल्पना, म्हणजे अगदी तुम्ही पाणी पिण्याचं उदाहरण सांगितलं. तुम्ही त्यांच्याबरोबर अनेक काळ तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलेला आहात. या शेवटच्या काळात ते काही दबावाखाली होते का? कारण ज्या पद्धतीने तुम्ही अपघाताचा संशय व्यक्त करता, काही तुम्हाला त्यामागे घातपातामागे काही वाटतंय का की कोणी असू शकतं किंवा काय कारण प्राथमिक अंदाज असू शकतो? अजितदादांवर दबाव टाकणं तसं सोपं नव्हतं. लढवया नेता त्याच्यामध्ये होते ते, पण काळजी नक्कीच ते तिथे घेत होते. मी फक्त एक उदाहरण सांगितलं, त्याच्या मागचं कारण मला माहित नाही. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये टॅम्परिंग होऊ शकतं, त्या पाण्यामध्ये काही मिक्स केलं जाऊ शकतं, म्हणून त्यांनी ती बॉटल प्लास्टिकवरनं ग्लास बॉटलकडे ते तिथं वळले. हेलिकॉप्टरच्या बाबतीत मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला तिथं सांगितला. म्हणजे काळजी कुठे ना कुठे ती त्या ठिकाणी ती होती. पाण्याच्या बाबतीत त्यांनी ऍक्शन नक्कीच तिथं घेतली. जर त्यांच्या मनामध्ये विमानाच्या बाबतीत सुद्धा जर शंका होती तर तिथं जर वेगळी ऍक्शन त्यांनी घेतली असेल तर दादा आज आपल्या बरोबर असेल. तुम्ही कसं म्हणताय, तुम्ही आता अनेक प्रश्न उपस्थित केलेला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील देखील काही आमदार त्यांना देखील असे अनेक प्रश्न पडले आहेत. रुपाली ठोंबरे पाटील असतील, अमोल मिटकरी जे असतील. मात्र दादांच्या जवळ असणारे आणि जबाबदार असणारे नेते, मग ते सुनील तटकरे जे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा मग छगन भुजबळ असतील, या बड्या नेत्यांना, जबाबदार नेत्यांना असे अनेक प्रश्न का नाही पडले
आणि त्यांनी देखील असे प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी का नाही केली, जशी तुम्ही करताय, अमोल मिटकरजी करतायत आणि रुपाली डोंगरे पाटील करतायत? त्या सर्व नेत्यांना जी कुठली सत्ता आज आपली आहे या राज्यामध्ये ती मेंटेन करण्यासाठी ती सत्ता तशीच राहावी यासाठी त्या पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांना कदाचित ती गोष्ट थोडीशी जास्त महत्वाची वाटली असावी आणि हीच गोष्ट करत असताना कुठेतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली. सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात. आम्ही आज दुःखात आहोत. आम्हाला माहिती पाहिजे की काका आमचे दादा हा जो ऍक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला ही आमची प्रायोरिटी आहे. हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्वाची आहे. पार्थ आणि जयला पण महत्वाची आहे. पण ह्या नेत्यांना काय महत्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या 13 दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. अफवा पसरवल्या जातात. काही नेते, राष्ट्रवादीचे काही नेते त्या गटाचे असं म्हणतायत की जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जातात. रोहित पवार एवढ्या मोठ्या कॅमेराच्या संख्येसमोर आणि एवढ्या अभ्यासू मराठी पत्रकारांच्या समोर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही गोष्टी जर पुढे त्या ठिकाणी सांगत असतील तर ह्याला अफवा म्हणत नाही, याला रोखटोक प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. ते काय काय म्हणे ना आम्हाला काही घेणं देणं नाही. ते जे कुठले नेते असतील 4-5 त्यांचा पक्षच वेगळा आहे आणि आमचा पक्ष वेगळा आहे. काका मात्र आमचे त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे काकांच्या बाबतीत काय घडलं हे मला तरी माहिती पाहिजे. त्यांना माहिती नको असेल तर तो त्यांचा विषय. आज पवार साहेबांच्या म्हणण्यापासून वेगळा अभ्यास केला म्हणण्यात आलेल्या नंतर जय आणि पार्थ यांची प्राथमिक चर्चा झाली. जे काय प्रेझेंटेशन तुम्ही केलं ते पवार साहेबांना दाखवलेलं आहे का ते दाखवून नंतर साहेबांनी जे कुठलं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं ते 28 तारखेला माझ्या अंदाजाने 12-1च्या दरम्यान तिथं दिलं असेल. काय असेल ते म्हणजे 6-7 तास झाले होते. मी 13 दिवसानंतर बोलतो. 6 तासामध्ये आपल्याला किती कळतं आणि अंदाज काय असतात. आणि दुसऱ्या दिवशी लाखो लोक हे बारामतीमध्ये तिथे येणार होते. अर्धवट माहितीवर एखादं स्टेटमेंट मोठ्या नेत्याकडनं जर चुकीचं गेलं आणि त्याच्यावर जर लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर मग जो महत्वाचा दिवस असतो तो दुःखाचा दिवस असतो पण महत्वाचा असतो. लाखो लोक वेगळं काहीतरी तिथे निर्णय घेऊ शकतात. एवढी मॅच्युरिटी आणि एवढा अभ्यास पवार साहेबांचा नक्कीच त्या ठिकाणी आहे. 6 तासामध्ये एखादं स्टेटमेंट देणं 13 दिवसामध्ये स्टेटमेंट देणं याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. काल पवार साहेबांशी मी बोलणार होतो पण तब्येतीचं कारण असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांना ते प्रेझेंटेशन दाखवता आलं नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की रोहित पवारने आजपर्यंत जे काय मीडियामध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत, जे काय प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत याच्यामध्ये मी कोणाची परवानगी त्याच्यामध्ये घेतलेली नाही. विचाराचा पक्का असल्यामुळे पवार साहेबांच्या मनामध्ये काय याचा अंदाज असल्यामुळे आजपर्यंत गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये माझ्या प्रेझेंटेशन माझ्या वागण्यावरनं माझ्या बोलण्यावरनं मी कुठेही तिथं चूक नाही तर कॉन्ट्रोवर्सी केली नाही. पवार साहेबांना माहित होतं, टीव्हीवर सातत्याने येत होतं. साहेबांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे साहेबांनी मलाही विचारलं नाही आणि मी त्यांना हे प्रेझेंटेशन तिथं दाखवलेलं नाही. तुम्ही जे म्हणताय जे काय मॅनिप्युलेशन झाले त्याच्यामध्ये हा एक व्यापक गट आहे असं तुम्हाला वाटतं की फक्त त्या वैमानिकाचा किंवा अतिविश्वास कळला हे नक्की काय हे सगळं आता वैमानिक कसा होता काय होता त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय अजून कुठले विषय आहेत का डिप्रेशन मध्ये होता का मेंटल स्टेट त्याची कशी होती डीजीसीएचे मेंटल स्टेटचे काही त्या नॉर्म्स आहेत त्या मेंटल स्टेटचा वापर करून प्रेशर टाकून या पायलटच्या माध्यमातून हा घात घडून आणला. अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नावर कुठेतरी एक इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं इथं मला राजकीय कुठंच काय बोलायचं नाही.
घातपात आहे का, तर त्याची शंका 100% आहे. राजकारण हे मी आणत नसल्यामुळे राजकीय आहे का नाही याचा मी विचार सुद्धा केलेला नाही. आधी आकडा 6चा सांगितला होता. आधी आकडा 6चा सांगितला होता की विमानामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर तो 6चा जो आकडा होता तो चुकीचा होता. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये चूक झाली. तो जो मेन रिपोर्ट असतो की किती लोक त्या विमानामध्ये आहे तो रिपोर्ट आमच्याकडे आहे. त्यामुळे उगाच दाखवायचं प्रेझेंटेशन लांबवायचं म्हणून नको त्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्या 6च्या आकड्याला कुठंच काही महत्व नाही. राजकीय या घटनेबद्दल राजकीय भूमिकेतून मी कुठंच तिथं त्या ठिकाणी बोलणार नाही. बोलायचं झालं तर फाईल वगैरे या बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलता येईल, तर त्याला काय अर्थ नाही. कारण सरकारमध्ये असणारे सर्व नेते ज्या सत्तेत आहेत त्यांची सुद्धा नक्कीच इच्छा असावी ही घटना घडली कशी आणि उद्या घडू नये याच्यासाठी सुद्धा त्यांनी काय करावं या बाबतीत दक्षता घ्यावी. अभी हिंदी में अभी एक बहुत बड़े प्रेजेंटेशन के माध्यम से लोगों के सामने अजीत दादा पवार उनका जो एयरपोर्ट विमान का जो एक्सीडेंट हुआ था वो कैसे हुआ, कितने टाइम में हुआ, उसके कुछ टेक्निकल डिटेल्स वहां पे हमने दिए थे. अभी बहुत ज्यादा डिटेल में अभी बात नहीं कर पाऊंगा, लेकिन इसमें 3 विषय है. एक तो जो VSR नाम की कंपनी है वो जिस तरीके से ऑपरेट करती है उसमें बहुत सारे इश्यूज है, बहुत सारे शॉर्टकट्स ये कंपनी वहां पे इस्तेमाल करती है. मेंटेनेंस में बहुत सारे इश्यूज है. हमें ये विषय में इन्वेस्टिगेशन करते वक्त VSR इस कंपनी को प्रॉपरली इन्वेस्टिगेट करने की जरूरत है. यूरोपियन जो एविएशन एक एजेंसी है उन्होंने VSR को बैन किया है. उनका जो भी ऑपरेटिंग लाइसेंस है यूरोप का वो कैंसिल किया गया है और उस तरीके का नोटिस DGCA को भी दिया है. ये कब के एक्सीडेंट के लिए, 2023 के एक्सीडेंट के लिए. लेकिन अभी तक DGCA ने कोई भी वहां पे एक्शन नहीं ली और VSR के माध्यम से भी अभी तक यूरोपियन एजेंसी को इंफॉर्मेशन दी नहीं गई. और 2023 में जो मुंबई में एक्सीडेंट हुआ था और दादा का जो एक्सीडेंट हुआ था वो सेम कंपनी के प्लेन थे. और जैसे कि बम्बार्डियर, लेयरजेट, शायद थोड़ा सा साइज में फर्क हो सकता है, लेकिन ऑपरेटर कौन था, तो वो VSR ही वो ऑपरेटर था. अभी मुंबई में जो एक्सीडेंट वहां पे हुआ उसकी इंफॉर्मेशन और उसका इन्वेस्टिगेशन 2 साल तक अभी तक पूरा नहीं हुआ. अभी हमारी सरकार को विनती है कि वो इन्वेस्टिगेशन इमीडिएटली वहां पे बाहर आना इंपॉर्टेंट है. अजीत दादा का इन्वेस्टिगेशन भी जल्दी से जल्दी होना बहुत इंपॉर्टेंट है. 2023 का इन्वेस्टिगेशन अगर बहुत जल्दी होता था, उसमें से अगर त्रुटि या जो फ्लॉज है वो बाहर आते तो शायद अजीत दादा का ये एक्सीडेंट नहीं होता था. वहां पे जो नेग्लिजेंस हुआ, इन्वेस्टिगेशन में जो नेग्लिजेंस हुआ, इसके कारण भी ये एक्सीडेंट हो सकता है. दूसरी बात, कपूर नाम के जो पायलट थे, जो मेन पायलट थे, उनके एक्सपीरियंस के बारे में, वो भी लेयर जेट एक्सपीरियंस के बारे में उनका अगर अनुभव आप देखो, वहां पे अगर जो अल्कोहलिज्म का अनुभव है उसके लिए बहुत सारे प्रूफ है. 3 साल उनका लाइसेंस, फ्लाइंग लाइसेंस वहां पे कैंसिल हुआ था. उनके बारे में बहुत सारी इंफॉर्मेशन. और जो VSR कंपनी का जो इंटरनल एक इंपॉर्टेंट ग्रुप है व्हाट्सएप का, उसमें से बहुत सारी ऐसी इंफॉर्मेशन मैंने आपके सामने लाई जहां पे VK सिंह जो खुद मालिक है वहां पे वहां कपूर जी को, या जो कपूर है या जो और बाकी पायलट से वो कैसे दारू पीते हैं, कैसे मस्ती करते हैं, उसके बारे में कुछ इंफॉर्मेशन आप सबको वहां पे दी थी. दूसरी बात, जो PIB पे इंफॉर्मेशन आप सबको प्रेस ब्यूरो पे, इंडिया ब्यूरो पे जो इंफॉर्मेशन वहां पे आई है वो इंफॉर्मेशन DGCA ने वहां पे दी है. लेकिन अगर ATC का ट्रांसक्रिप्ट आप देखो तो टाइमिंग में बहुत बड़ा फर्क वहां पे दिख रहा है. इसलिए इन्वेस्टिगेशन जो हो रहा है उसमें प्रॉपर इन्वेस्टिगेशन नहीं हो रहा, ऐसे आप सबका कहना है. बारामती में सामने और पीछे एक ही जो लैंडिंग स्ट्रिप है, एक साइड को जो ऊंची है उसको 11 नंबर कहा जाता है और जो फ्लैट है उसको 29 नंबर कहा जाता है. शुरुआत में ये जो विमान है जो अजीत दादा को लेके वहां पे जा रहा था, उन्होंने 29 नंबर का साइड वहां पे ATC से परमिशन मांगी थी. वहां पे आगे सन भी नहीं था और फ्लैट लैंड था, वो लैंड हो सकते थे, लेकिन अचानक से उन्होंने 11 का
लैंडिंग वहां पे मांगा, फिर उन्होंने टर्न अराउंड लिया, वापस 29 का मांगा, वापस कैंसिल किया, वापस 11 का वहां पे मांगा। वहां पे अनफॉर्चुनेटली थोड़ा सा हायर सेक्शन होने के कारण वहां पे एक्सीडेंट हुआ था। दूसरी बात, जो अगर ट्रांसक्रिप्ट आप देखो जो ATS का है, उसमें टाइमिंग और उसमें जो भी वहां पे बताया गया है उसका अगर कैलकुलेशन अगर आप करो, और जो सैटेलाइट से ये प्लेन कनेक्ट होता है उसका ट्रांसपॉन्डर 1 मिनट पहले बंद किया गया था, तो 1 मिनट पहले तक प्लेन की हाइट, स्पीड, लेंथ और उसका अलाइनमेंट टू द लैंडिंग स्ट्रिप वाज ओके। बट 1 मिनट में ऐसा क्या हो गया कि ट्रांसपॉन्डर बंद किया गया और उस 1 मिनट में ये प्लेन शायद बहुत नीचे आया था और वो घटना वहां पे घटी। वो स्टॉल क्यों हुआ, उसके बहुत सारे अलग अलग कारण है, लेकिन उसमें से एक कारण ये मैनुअल इंटरवेंशन वो भी वहां पे हो सकता है। इस सबको देखने के बाद, वो जो भी ट्रांसक्रिप्ट पढ़ने के बाद, सुनने के बाद, हम सबको ऐसे थोड़ा सा लगता है कि ये जो पायलट है उनको अल्कोहलिज्म का थोड़ा सा गलत अनुभव उनका था, इंफॉर्मेशन उसके बारे में बहुत सारी है, और उसी के साथ जो ट्रांसक्रिप्ट में पाठक मैम जो है, जो वैमानिक को पायलट है, उनका आवाज आ रहा है, लेकिन कॉकपिट में और किसी का आवाज वहां पे PTT के माध्यम से वहां पे सुनाई नहीं दे रहा। तो उसमें वो पायलट क्यों नहीं बात कर रहा, और एंड का अगर संभाषण अगर आप देखो या कॉन्वर्सेशन आप देखो, तो पाठक मैम वहां पे ओ शिट मतलब जनरली मेरे बोला जाता है ओ शिट, क्योंकि जब आपको डेथ आपके सामने दिखती है तब आपका दिमाग नहीं चलता, आपके मन में जो है वो बाहर आता है। ऐसे वो कॉमन मैन की तरह वो जो पाठक मैम है उनके माध्यम से वो आवाज तो निकला, लेकिन हमारे मेन पायलट जो थे उनके माध्यम से एक भी आवाज वहां पे नहीं आई। ऐसे बहुत सारे प्रश्न इस प्रेजेंटेशन के माध्यम से 1 घंटा प्रेजेंटेशन चला। आप सबको ये प्रेजेंटेशन इंग्लिश में वहां पे और हिंदी में भी, मराठी तो है ही, लेकिन इंग्लिश और हिंदी में आपको दिया जाएगा, वो आप देख सकते हो, उसको पढ़ सकते हो। देखो ये जो रिसर्च हमने किया, लिमिटेड रिसोर्सेस के साथ हमने ये इन्वेस्टिगेशन किया। हम पावर में नहीं है, लेकिन कॉन्टैक्ट योग्य पद्धति का इस्तेमाल करते हुए राइट कॉन्टैक्ट के माध्यम से जो जी इंफॉर्मेशन हमारे पास आई, क्योंकि लाडले काका थे, वो मेरे रिलेटिव थे, हमारे नेता थे, और इस राज्य का बहुत बड़ा नेता इस एक्सीडेंट में वहां पे गुजर गया है। इसीलिए हम सबकी डिमांड है इन्वेस्टिगेशन प्रॉपर होना चाहिए। CID के माध्यम से इन्वेस्टिगेशन चलना है तो चलने दो, लेकिन इट इज नॉट द राइट अथॉरिटी टू डू द इन्वेस्टिगेशन। इन्वेस्टिगेशन करना है तो यूरोपियन, US बेस्ड या फ्रांस या UK बेस्ड ऐसे एजेंसी को वहां पे लाने की वहां पे जरूरत है। डिटेल इन्वेस्टिगेशन होने की वहां पे जरूरत है, और हम सबको ऐसे लगता है इट वॉज नॉट एन एक्सीडेंट बट इट वॉज प्लान एक्सीडेंट, ऐसे हम सबको लगता है। मैडम, अगर मुझे हार्ट में पेन हो रहा है, चेस्ट में पेन हो रहा है, तो मैं हार्ट के डॉक्टर के पास जाऊंगा, मैं आंखों के डॉक्टर के पास नहीं जाऊंगा। महाराष्ट्र सरकार ने जो इन्वेस्टिगेशन एजेंसी वहां पे दी है वो CID दी है। CID को प्लेन के बारे में क्या मालूम है? CID को प्लेन के टेक्निकल डेटा के बारे में क्या मालूम है? अगर दिल्ली में कुछ विषय है, उसका ऑफिस दिल्ली में VSR का, तो दिल्ली में CID जा सकती है क्या? तो हम सबका कहना है कि सिर्फ CID देने के लिए मत दो, टेक्निकल प्रॉपर इन्वेस्टिगेशन एजेंसी होने की जरूरत है। आप DGCA के माध्यम से इन्वेस्टिगेशन करो, लेकिन हम सबकी मांग है फ्रांस, UK या US बेस्ड जिसके नाम मैंने वहां पे दिए थे, उनके माध्यम से भी ये इन्वेस्टिगेशन होना चाहिए। 100% मेंटेनेंस के बारे में इस कंपनी के माध्यम से नेग्लिजेंस वहां पे हुआ है। इस कंट्री में सिर्फ 2 MROs है, और एक 3rd MRO जो है वो प्राइवेटली इस कंपनी का MRO वहां पे था। अभी ये MRO में कौन काम कर रहा था, ये जो VSR है, लेकिन ये सिर्फ खुद के लिए ये MRO इस्तेमाल करते थे, इसलिए वो मेंटेनेंस का क्वालिटी स्टाफ, ये स्टाफ कहां से आया है, कहां पे काम किया, क्या अनुभव है, ये सब कुछ जानने की जरूरत है। इसलिए ये पूरा जो चेन है, क्वालिटी का भी, पायलट का भी, और जो एक्स
अधिकारी या पायलट इस कंपनी में जो काम करते थे उनको भी इन्वेस्टिगेट करके उनसे भी इंफॉर्मेशन निकालने की जरूरत है। दो चीज कही, पहली चीज कही कि एक सस्पेक्टेड फाइल थी, उसे डिले किया गया पूरे प्लान के तहत ताकि ज्यादा बाय रोड न जा पाए। सर मैं आपको कहना चाहता हूँ प्लानिंग वहां पे मैं कुछ बोला नहीं था। मेरा कहना इतना ही है, अगर दादा का प्रेफरेंस अगर आप देखो तो उनका प्रेफरेंस रोड ट्रैवल होता है। 27 तारीख को दोपहर को कैबिनेट का मीटिंग होने के बाद 3-4 घंटा दादा ने खुद के ऑफिस के लिए, पार्टी के लिए, पार्टी के नेताओं के लिए और उनके ऑफिस का या पार्टी के जो पदाधिकारी है या जो ऑफिस का स्टाफ है उनके लिए वहां पे दिया था। अभी अगर 5 तक 5:30 तक जैसे प्लान मीटिंग्स थे वो मीटिंग्स अगर होती थी तो दादा गाड़ी से पुणे तक और पुणे दूसरे दिन 28 को सुबह पुणे से बारामती तक वहां पे पहुंच सकते थे। डिले किसके कारण हुआ वो इंफॉर्मेशन मैंने आप सबको दी। इट इज जस्ट एन इंफॉर्मेशन, दैट इज नॉट एन एलिगेशन, प्लीज नोट। By the pilot and the VSR company. That is one. And secondly, Sharad Pawar on the day of the accident had said that this is an accident. Thank you. Then what is the case? What has changed after all? See, I am talking to you after 13 days. Whatever information I have got, I have shown it to you. I have not kept anything secret. I have shown everything to you. When Pawar Saab commented, he commented 6 to 7 hours after the accident. Till then, no information was there with him. The next day, he knew lakhs of people were going to come for the cremation. And if on no data, less data or incomplete data, if a big leader like Pawar Saab says something, and if it is wrong, and if something happens the other day, then in that process, common man would have got hurt. So looking at that, he must have stated that, and after 13 days, after going through all the papers and information what I have got, though I am not in power, but whatever information I have got, I have presented in front of you. I got little better time, but if I have got little more time, I may go in detail and get more information. But I am requesting the state government and the central government that you are in power, you have got all the resources. Please, before the papers get manipulated, you do the investigation. Yes, I am doubting VSR as the company, Arrow as the company, and looking at the history of the pilot. If you look at the interaction on the WhatsApp of the private group of that particular company, if you look at it, definitely looking at the past, you can doubt the pilot himself, the main pilot himself. I am not talking about the co-pilot. I am talking about the main pilot. आप बोले कि बहुत सारे सवाल इसमें आपने डाउट पैदा किया, क्या मोटिव हो सकते हैं, कौन सी पीछे हो सकता है, या क्यों आपको डाउट हो रहा है? आपने कहा अगर आज दादा होते तो दादा से मैं पूछ लेता। जब भी मुझे वो संधि मिलेगी बाद में बहुत सालों के बाद, तब मैं वहां पे पूछूंगा। ये बहुत अलग का सवाल है। देखो अभी ये चीजें मुझे मालूम है, जो मालूम है मैंने दिखाई। इसमें से इन्वेस्टिगेशन अभी होगा और इस इन्वेस्टिगेशन के माध्यम से पता चलेगा क्यों ये किया गया, किस लिए, क्या विषय थे, किसका आर्थिक नुकसान वहां पे हो रहा था। कुछ दादा निर्णय लेने वाले थे, दादा के पास कुछ इंफॉर्मेशन था, या दादा कुछ ऐसा निर्णय लेने वाले थे जिसका नुकसान कोई किसी को होने वाला था। ऐसे बहुत सारे प्रश्न वहां पे निर्माण होते हैं, लेकिन कंक्लूजन आज ही आज लेना है क्या? तो नहीं। अगर आज मैं कंक्लूजन यहाँ पे दूंगा तो मैं पॉलिटिसाइज इस विषय को कर रहा हूं, मेरे काका का एक्सीडेंट को मैं पॉलिटिसाइज कर रहा हूं, ऐसे मुझे लगता है। इसलिए हमको और इंफॉर्मेशन निकालने की जरूरत है। देखो आज अमोल मिटकरी, बाबा पाटिल, फिर ठोंबरे ताई और कुछ उनके जो पदाधिकारी, अमोल मिटकरी तो आमदार है, वो हमारे पक्ष के आमदार नहीं है, वो अजीत दादा के पक्ष के आमदार है। वो खुद मुख्यमंत्री साहब के यहाँ पे गए थे। अभी डेफिनेटली उनके पक्ष में भी चर्चा है, तो उन्होंने बाहर से पूछा होगा, उन्होंने काकी से पूछा होगा, फिर उन्होंने सीएम के पास वो गए होंगे, तो डेफिनेटली उनके इसमें भी चर्चा चालू है। और दूसरी बात, ये प्रेजेंटेशन मैंने इनको दिखाया कि उनको दिखाया? ये प्रेजेंटेशन मैंने और मेरी टीम ने बनाया, इसलिए मेरे को किसी को दिखाने की जरूरत नहीं। जो मुझे लगा
वो यहाँ पे लोगों को वहां पे मैंने दिखाया। जब भी वहां पे उनके साथ बातचीत हुई थी, थोड़े टाइम के लिए वहां पे हुई थी, उनके मन में भी इस बारे में थोड़ी शंका है और उसके कारण ही उन्होंने उनके टीम के जो अमोल मिटकर उनको बोला होगा कि जाके सीएम साहब से तू मिल ले, मैं अलग पार्टी का अलग कार्यकर्ता हूं, लेकिन काका तो मेरे भी थे, अंकल मेरे भी थे, इसलिए मुझे तो डाउट है ये प्रेजेंटेशन के माध्यम से जो आज तक आपके सामने नहीं आया वो मैं लाने की कोशिश वहां पे किया हूं। See, I am definitely confident that the state government and the central government would appoint an independent agency, that too from the agencies which I have suggested, because the state government and the central government, they also want the actual investigation should happen. And if they really want the actual investigation to happen, they will do it through right authority like DGCA. Plus, as we are requesting them that please take an external agency also. I have that urge. So I'm pretty sure the central government and the state government, because they are together in power. He's just my uncle. But for them, he was their partner. So for partners' benefit and to find out who actually did it and what exactly happened, they will definitely agree to my request. That is what I feel. देखो, हमारे लिए यह एक्सीडेंट क्यों हुआ, दादा के बारे में ही ये क्यों हुआ, इसके बारे में हमारे मन में बहुत शंका है। ये हमारी प्रायोरिटी है और इस प्रायोरिटी के लिए हमने खुद वहां पे इन्वेस्टिगेशन की है। अलग अलग लोगों की अलग अलग प्रायोरिटी होती है। इन्वेस्टिगेशन शायद उनकी प्रायोरिटी नहीं होगी, उनके लिए सत्ता में रहना वो प्रायोरिटी रहेगी। इसलिए उन्होंने जल्दी से जल्दी शपथ विधि, वो सुनेत्रा काकी को इच्छा न होते हुए भी जल्दी से जल्दी शपथ विधि कैसे हुए, उसके लिए उन्होंने वहां पे प्रयत्न किया। अगर उनके इतने कांटेक्ट है, वो इतना, अगर वो पहले एविएशन मिनिस्ट्री वहां पे रहे, एमआरओ उनका खुद का है या उनके पार्टनरशिप है, मतलब मेंटेनेंस कैसे होता है वो उनको मालूम है, और वो दादा के दोस्त थे, दादा के साथ वो रहे हैं, तो उन्होंने एक्चुअली मेरे जगह पे प्रेजेंटेशन करने की जरूरत थी, लेकिन तटकरे साहब और पटेल साहब उन्होंने वो क्यों नहीं किया वो मुझे नहीं मालूम।